नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव किरण शिवाजी गायकवाड। जनरली तुम्ही मला कल्पवृक्ष डिपार्टमेंटल PSIचा जो ठोकळा आहे त्याचा लेखक म्हणून तुम्ही मला ओळखता। मित्रांनो, किरण गुरुजी नावाचा जो आपला प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती डिपार्टमेंटल PSI 2023 साठी एक फास्ट ट्रॅक बॅच आम्ही या ठिकाणी लॉन्च करतोय। या संदर्भातला हा महत्त्वाचा एक व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये नक्की 54 दिवसांमध्ये तुम्हाला मी कशा पद्धतीने तयारी करून देणार, कोणता विषय, कोणते पॉइंट्स आणि किती डीप मध्ये आपल्याला वाचायचं आहे, त्याचबरोबर सराव कसा करायचा आहे त्या संदर्भातले एक नियोजन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्यासोबत तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन देण्यासाठी डॉक्टर स्वरश्री गायकवाड मॅडम सुद्धा काही वेळात उपस्थित राहतील। ते तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या संदर्भातली माहिती तुम्हाला या ठिकाणी ते देणार आहेत। काय नक्की वाचायचं, आता जी स्टेज आहे ही स्टेज आहे फक्त 60 दिवसांची, आणि या 60 दिवसांच्या स्टेजमध्ये नक्की तुम्हाला काय अभ्यास करायचा हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यामध्ये। तुम्ही याच्या आधी किती वर्ष अभ्यास केले, किती महिने अभ्यास केले, आता हे महत्त्वाचं नाहीये। आता हे महत्त्वाचं आहे की आगामी काळात हे जे पुढचे 55 दिवस आहेत, 54 दिवस आहेत, हे 54 दिवस तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय। कल्पवृक्ष अकॅडमी या माध्यमातून आम्ही परिचयाचे बरेचसे विद्यार्थ्यांना आहोत आणि गेल्या 13 वर्षापासून त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना एक ऑफलाईन सेंटरमध्ये ट्रेन करत होतो। आता किरण गुरुजी नावाच्या प्लॅटफॉर्मपासून आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला या ठिकाणी आणायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेत सुद्धा आम्ही या ठिकाणी तयारी करून घेऊ। मित्रांनो, आता जास्त वेळ न घालवता आपण लगेच पटापट समजून घेऊ की ही बॅच नक्की असणार काय। परंतु जर तुम्ही लोकांनी अजूनही किरण गुरुजी नावाचा जो माझा ॲप्लिकेशन आहे तो जर प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केला नसेल तर तो लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, कारण की त्या ठिकाणी फक्त हीच बॅच नाही तर यासोबत 99 रुपयामध्ये 25 टेस्ट सिरीजची एक प्रश्नभेदी नावाची बॅच सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे। आधी तुम्ही ती प्रश्नभेदी बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही डिपार्टमेंटल PSIची अर्जुन बॅच ही सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता। सो वेळ न दवडता पटकन जर तुमच्याकडे जर किरण गुरुजी ॲप नसेल तर तो ॲप डाउनलोड करून घ्यावा। चला तर मग आपण स्टार्ट करू। मेन काय असणार या बॅचमध्ये, सगळ्यात पहिले जर तुम्हाला सामान्य अध्ययन, लक्षात घ्या सामान्य अध्ययन, ठीक आहे, सामान्य अध्ययन, मराठी आणि इंग्रजी हे जर 3 विषय तुम्हाला करायचे तर सगळ्यांना माहिती की मराठीला 25 प्रश्न, इंग्रजीला 25 प्रश्न आणि सामान्य अध्ययनाला 50 प्रश्न असतात। मोस्ट ऑफ द वेटेज हे सामान्य अध्ययनाचं असतं। बरेचसे विद्यार्थी हे सामान्य अध्ययन आणि मराठी यांच्यावरती लक्ष ठेवून असतात, परंतु इंग्रजीमधून तुम्हाला एक 10 ते 15 जरी मार्क, मी तर 10 ते 15 जास्तच बोललो, 5 मार्क सुद्धा जरी पडले तरी विद्यार्थी खूप खुश होतात। पण फक्त ह्याच बॅचवरती किंवा फक्त वाचतच राहायचं, फक्त पुस्तकच रीड करायचं हे भाग या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे। तर तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन सुद्धा असणं गरजेचं आहे। अनेकदा मी असं बघितलेलं आहे डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना की त्यांना असं वाटतं की पूर्वपरीक्षा म्हणजे हातचा मळे, आपण सहज पास होऊन जाऊ, परंतु 2013, 11, 9, 10 या काळातले जसे पेपर असायचे ना तसे पेपर ते आता येत नाहीत। 2021चा जर तुम्ही डिपार्टमेंटल PSIच्या पूर्वपरीक्षेचा जर पेपर बघितला तर त्याची काठिण्य पातळी ही आत्तापर्यंतच्या डिपार्टमेंटल PSIच्या ज्या काही झालेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात सर्वोच्च दर्जाची होती। बरेचदा विद्यार्थी मला हे पण विचारतात की सर पेपर सोपा येईल का। आम्ही ज्योतिष नाही आहोत की पेपर सोपा येईल असं म्हणायला, परंतु एक आत्तापर्यंतचा अनुभव आम्ही जर बघितलेला आहे डिपार्टमेंटल PSIच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर, तो आम्हाला असाच दिसलेला आहे की दरवर्षी परीक्षा ही हार्ड होत चाललेली आहे। म्हणजेच आगामी काळात 2023ला जी परीक्षा होणार आहे ती सुद्धा थोडीशी हार्ड स्वरूपात राहील। PSI बनायचे तर PSI बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्हाला प्रत्येक विषयाचा जो सिलेबसमध्ये दिलेला आहे त्या प्रत्येक विषयाचं आकलन सुद्धा असणं गरजेचं आहे। पूर्वपरीक्षा ही त्याची पहिली स्टेज। मी अनेकदा असं पण बघितलेलं आहे की पूर्वपरीक्षेकडे बरेचसे विद्यार्थी दुर्लक्ष पण करतात, त्यांचा मेन भर असतो मुख्य परीक्षेला, परंतु जर पूर्वपरीक्षेत जर तुम्ही पास नाही झालात तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करून काय होणार आहे। म्हणून जे काही महत्त्वाचे जे 60 दिवस आहेत, आता हे 60 पण नाही म्हणता येणार, मी 55 दिवसच म्हणेल, कारण की काही विद्यार्थी हा व्हिडिओ थोडासा लेटही पाहतील। जो 55 दिवसाचा भाग आहे यात 55 दिवसामध्ये तुम्ही तयारी कशी केली पाहिजे, तर साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही भरपूर वाचन ठेवलेलं असतं। अनेक विद्यार्थी म्हणतात की GS साठी म्हणजे GS मध्ये जे 8 विषय आहेत या 8 विषयांसाठी प्रत्येक विषयासाठी 1-1, 2-2 पुस्तकं तुमच्याकडे असतात, पण मुद्दा असा आहे की या 60 दिवसामध्ये ते कसं कव्हर करायचं। मराठीसाठी मोरा वाळिंबे तुमच्याकडे असेल, मग हे नक्की त्यातलं काय नक्की वाचायचं हे तुम्हाला स्वरश्री मॅडम सुद्धा सांगतील। आज मी तुम्हाला जनरल स्टडीजच्या बेसिक गोष्टी पण सांगून देईल, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःची तयारी चांगल्या पद्धतीने करताय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला मार्गदर्शन भेटतंय का। कारण की डिपार्टमेंटल PSIचा विद्यार्थी म्हणजे त्याच्याकडे खूप पैसा असतो असंही नाही, परंतु तुम्ही अशा बॅचेस जॉईन करून तुमचा जो काही सेल्फ स्टडी आहे या सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही आम्हाला ॲड करू शकता आणि अगदी अफोर्डेबल किमतीमध्ये ज्या व्यक्तीचं तुम्ही पुस्तक रेफर करताय
अशाच व्यक्तीकडनं तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटते. हे सगळ्यात चांगली संधी आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि डेफिनेटली या बॅचला मी तुम्हाला अपेक्षित करेल की तुम्ही नक्की याल. आपल्याला साधारणतः 54 ते 55 दिवसाचा एक प्लॅन करायचा आहे. 5 लेक्चर डेली असणार. ओके, सर्व विषय तुम्हाला इथेच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हा, ठीक आहे, की मराठी जवळपास तुम्हाला 45 दिवस डॉक्टर स्वरश्री मॅडम तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत. त्यांनाही जवळपास 13 वर्ष डिपार्टमेंटल PSI ला ओके शिकवण्याचा अनुभव आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, डॉक्टर स्वरश्री मॅडम हे तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स सुद्धा हा विषय तुम्हाला मेन्सला पुढे भविष्यात शिकवतील. परंतु त्याच्या आधी तुम्हाला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे जवळपास 45 दिवस तुम्हाला मॅडम घेणार आहेत. आता तुम्ही परत म्हणाल सर 45 दिवस आणि 45 दिवस झाले 90 दिवस, मग कसं? अरे बाबा, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला डेली किती लेक्चर होणार आहेत? डेली तुमचे 5 लेक्चर्स होणार आहेत. 5 लेक्चर म्हणजे डेली तुम्हाला मी 5 आवर्स शिकवणार आहोत. आता ते सलग शिकायचे आहेत का? तर नाही. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकणार आहात. तुम्ही जर आमच्याकडे ऑफलाईनला आला असता तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला इथं या ठिकाणी बसूनच ठेवलं असतं. दिवसभर तुम्ही याच ठिकाणी बसून राहिले असतात आणि आम्ही तसं केलेलं पण आहे. मुंबई, दादर, त्याचबरोबर नाशिक, औरंगाबाद, म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे अशा ठिकाणी आम्ही फास्ट ट्रॅक बॅचेस घेतल्या होत्या. त्या काळामध्ये 20-20, 25-25 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे ठोकळा संपवायचो आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे वाचूनही घ्यायचो. त्यांच्याकडनं वाचूनही घ्यायचो, त्यांच्याकडनं करूनही नाही घ्यायचो, त्यांच्याकडनं रट्टा मारून घ्यायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो. अगदी आम्ही तसंच ठरवलेलं आहे की 5 लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. प्रत्येक लेक्चर 1 ते 1.5 तासाचं राहील आणि या 1 ते 1.5 तासाच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला डेली मराठी, डेली इंग्रजी, म्हणजे जर तुम्ही 1 ते 1.5 तास आमच्याकडनं शिकलात मराठी किंवा इंग्रजी, मी शिकलात म्हणण्यापेक्षा रिव्हिजन केली आमच्या सोबत, कारण की तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की पोलिसांकडे नसतो वेळ आणि ह्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर अशा आपल्याला कुठल्या तरी आधाराची गरजही असते. कारण की तुम्ही जर असा विचार केला की मी माझी 12-13 तासाची ड्युटी पण करणार, बघा ती ड्युटी तर तुम्हाला काही चुकली तर नाही आहे, ती तर तुम्हाला करणंच आहे. कारण की ती जर केली नाही तर तुमचं अर्थकारण कसं चालेल? त्याच्यामुळं तुम्हाला ड्युटी करणं तर भाग आहे, परंतु या ड्युटीसोबत सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो असतो तुमच्या ड्रीमचा, तुमच्या स्वप्नाचा. तुम्ही ड्युटी करताय पण PSI व्हायचे आणि जर PSI व्हायचे, जे तुमचं स्वप्न पूर्ण करायचे, खाकी वर्दीवरती जे तुम्हाला एकही स्टार नसतोय आता, परंतु तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे 2 फिते आणि 2 स्टार तरी असावे, तर तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या स्वप्नाच्या मागं आता धावण्याचे फक्त हे 2च महिने उरलेले आहेत. जर हे स्वप्न पूर्ण आणायचं असेल तर तुम्हाला ह्या 2च महिन्यामध्ये या ठिकाणी काय करायचे? चांगल्या पद्धतीने तयारी करायची. जर तुम्ही स्वतःच्या एक इगोमध्ये जर असाल किंवा इगोमध्ये जर राहिलात की मला सगळं येतंय, मला ह्या कशाचीच गरज नाही आहे, मी सहज जाईल आणि सहज मी 40-45 मार्क तर मी सहजच घेऊन गेईल, तर मित्रांनो लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थी मी असे पाहिलेले आहेत की जे मेन्सला 3 वेळा जाऊन आलेले आहेत किंवा मेन्सला 2 वेळा जाऊन आलेले आहेत आणि शेवटच्या 3ऱ्या अटेम्प्टमध्ये ते पूर्व सुद्धा पास झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं 2 मेन्स केलेले सुद्धा पूर्वला कधी कधी पास होत नाही. मी बऱ्याचदा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधल्या माझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगत असतो, मुंबईमधल्या लोकांचा मी अनुभव सांगत असतो. मला हे प्रत्येकजण आत्तापर्यंत जे जे त्या ठिकाणी फेल झालेले ते प्रत्येकजण मला हेच सांगायचे, सर आम्ही सहज मारून घेऊ, पूर्वपरीक्षा लय सोपी असते. आणि मी त्यांना प्रत्येक वेळेस हेच सांगायचो की बाबांनो, तुम्हाला पूर्वपरीक्षा सोपी का वाटते मला हा समजत नाही, कारण की मला पूर्वपरीक्षा ही दरवर्षी अवघडच झालेली दिसते. लक्षात घ्या, आमचा एक दृष्टिकोन ठरलेला आहे. शिक्षकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि विद्यार्थ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. शिक्षकाला हेच वाटत असतं की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण जे दिलेलं नॉलेज आहे ते तिथपर्यंत पोचावं, परंतु विद्यार्थी काय करतात, कशाला स्पर्धा वाढवायची आपलीच, म्हणून आमच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन लोकांना भेटू देत नाही. आणि हा एक्सपिरियन्स आम्ही खूप आयुष्यात 13 वर्ष हाच एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणूनच यूट्यूबचं एक माध्यम आहे की ज्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न करू. आणि म्हणूनच डिपार्टमेंटल PSI साठी डेली 5 लेक्चरची एक महत्त्वाची सिरीज अशी फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आम्ही घेऊन येतोय. सध्या आमची जी काही सिरीज चालली ती 3 लेक्चरची चाललेली आहे. जुनी लेक्चर चालू होते, त्या जुन्या लेक्चर्सला आता जवळपास संपत आलेली आहे. तर त्याच बॅचमध्ये ही नवीन एक बॅच आम्ही अर्जुना बॅच लॉन्च करतोय आणि या अर्जुन बॅचच्याच माध्यमातून आम्ही डेली 5 लेक्चर्स, आणि ज्या दिवशी आमचा क्लासला हॉलिडे असेल, आता माझा पण एक नागपूरमध्ये छोटासा क्लास मी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑफलाईन क्लासेस पण असतात. राज्यसेवेचे ऑफलाईन क्लासेस, कंबाईनचे ऑफलाईन क्लासेस हे सुद्धा चालू आहेत. नागपूरमध्ये सध्या मी स्थायिक झालेलो आहे, जर माहिती नसेल तर लक्षात ठेवा. आणि जे कोणी नागपूरच्या आजूबाजूला लोक राहत आहेत अशा लोकांनी टेस्ट सिरीज किंवा इतर गोष्टीसाठी या इन्स्टिट्यूटचा, माझ्या इन्स्टिट्यूटचा, माझ्या नॉलेजचा फायदा नक्की घ्या. कारण की या ठिकाणी मी सुद्धा आहे, स्वरश्री मॅडम सुद्धा आहेत. तुम्हाला मराठी इंग्रजीसाठी जे काही टेस्ट सिरीज आम्ही सध्या लॉन्च केलेले आहेत, अशा टेस्ट सिरीजला या ठिकाणी आम्ही ऑफलाईन सेटअप सुद्धा लवकरात लवकर सुरू करायचा विचार चालू आहे. फक्त मुद्दा आहे की तुम्हा लोकांचा वेळ जास्त वाया जाऊ नये. वेळ
खूप जास्त वेस्टेज होऊ नये म्हणूनच आम्ही ऑनलाईन हे एक मेथड ठरवलेली आहे की जेणेकरून आम्ही आमचे जे काही क्लासेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार तो या इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत गेलाही पाहिजे. आणि जागतिकीकरणाचा हाच तर फायदा आहे. इंटरनेट आलं तर इंटरनेटचा फायदा आपल्याला ऑनलाईन स्टडीमध्ये पण घेणं गरजेचं आहे. नाहीतर राहायला बंदोबस्त गेले ड्युटीवर 12 तासाची ड्युटी सांगून तिथं झाली 18 तास, मग तुमची तळमळ, तुम्हाला अभ्यास म्हणजे तुमची चिडचिड होते आणि या चिडचिडीमध्ये तुमचा अभ्यास होत नाही. त्यामुळेच हा एक आम्ही मार्ग निवडला आहे की तुम्हाला आम्ही डेली 1 तास किंवा 1.5 तास मराठी किंवा 1.5 तास किंवा 1 तास इंग्रजी सहसा 1 तास होईल, कारण 1.5 तास म्हणले की काही पोलीस लोक हँग होतात. ठीक आहे, त्यामुळे इंग्रजी मराठी. आता ह्याबद्दल मी न सांगता तुम्हाला सुरेश मॅडम थोड्या वेळात सांगतील. सामान्य अध्ययन हा माझा फील्ड आहे, 50 मार्क्स. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास 14 दिवस, भारताचा इतिहास परत 14 दिवस. आता तुम्ही परत म्हणाल सर आई सांगायचे 14 दिवस प्रत्येक दिवस तुम्ही मोजत जाऊ नका. लक्षात ठेवा, मी परत सांगतो, मराठी इंग्रजीचे 2 लेक्चर्स, पण तुम्हाला जीएसचे 3 लेक्चर्स डेली आहेत. जीएसचे 3 लेक्चर्स डेली आहेत. त्याच्यामध्ये काय काय होणार आहे बघा. भारताचा भूगोल होणार आहे, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक. हे इतिहास समाजसुधारक पासूनचा हा जो घटक आहे याच्यावरती जवळपास 50 पैकी 15 प्रश्न विचारले जातात. आणि हाच घटक सगळ्यात भारी असतो आणि हाच घटक शेवटच्या 2 महिन्यात चांगला करायचा असतो. जर तुम्ही असा विचार केला की सर मी इतिहास वाचून झालाय, सगळं झालंय, पण काही विद्यार्थ्यांना सनावळ्या पाठ होत नाहीत. आणि ह्या सनावळ्या जर पाठ होत नसतील तर काय होतं, आधी आपण 3-4 महिने आधी इतिहास वाचून ठेवतो आणि परीक्षेच्या वेळेस आपल्याला वर्षच आठवत नाही. म्हणून मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे सांगतो की इतिहास, समाजसुधारक हा जो विषय, हे जे 2 विषय जे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, समाजसुधारक, हे जवळपास 50 पैकी 15 मार्काला आहे. 50 पैकी 15 म्हणजे इतिहास हा 10 मार्काला आणि 5 हा समाजसुधारकाचा घटक. आणि जर हे 15 मार्क तुम्हाला अचीव करायचे असेल तर शेवटच्या 2 महिन्यात ह्याला सगळ्यात जास्त वेळ द्या. हाच आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली, इतिहास, जो आपल्याला खूप आवडतो, पण सनावळ्यांमुळे आपल्याला तो काही विद्यार्थ्यांना आवडत नाही. राहिली गोष्ट शिकायची आणि वाचायची, तर बघा बरेचसे लोक इतिहासासाठी मार पुस्तकं सांगते आणि ती एवढी मोठी पुस्तकं असते, माझ्या ठोकळ्या एवढे एक पुस्तक आहे. जर तुम्ही कठारे सरांचं, गाटाळ सरांचं पुस्तकं बघितलं ना, ठोकळ्याच्या पेजेस आणि त्यांच्या पुस्तकांचे पेजेस सारखे आहेत. मग 5 पेजेससाठी 800 पेजेस वाचायचे, की एक पुस्तक वाचायचं, की माझे क्लास पाहून मग तुम्ही पुस्तकं वाचायचे, किंवा तुम्ही जे आतापर्यंत वाचत आलेलं आहे त्याला नीट समजून घ्यायचं, हे तुम्ही ठरवा. बरेचसे पोलीस डिपार्टमेंटचे लोक मला हे पण म्हणताना आढळले आहेत आणि मला बोलले पण आहेत की सर व्हिडिओ बघण्यात आता वेळ कुठं घालवायचा. मित्रांनो, एक साधी सिंपल गोष्ट आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला खरंच फक्त पुस्तकातनं वाचून कळली असती तर ह्या महाराष्ट्रातले जे काही 35,000 विद्यार्थी आहेत ना, हे सगळेच पास झाले असते. सगळ्यांचा स्कोर 80-80 असता जर सगळंच तुम्हाला पुस्तक वाचूनच आलं असतं तर. मित्रांनो, या ठिकाणी नीट समजून घ्या. तुम्ही पोलीस खात्याचे लोक आहात, कदाचित आमच्यापेक्षाही वयाने मोठे असाल, परंतु कुठं ना कुठं तरी एक मार्गदर्शक म्हणून आमचं या ठिकाणी एक ड्युटी आहे की तुम्हा लोकांना योग्य मार्ग दाखवायचा. ओके, जर तुम्ही माझ्यापर्यंत आलात, माझ्यासमोर बसलात, माझ्यासमोर पूर्ण 2-3 तास बसलात, तर तुम्ही त्यावेळेस नाही म्हणणार की सर वेळ वाया जातोय सर. ओके, वेळ वाया जातोय सर, 2-3 तास आम्हाला तुम्ही इथं बसवताय, तो वेळ वाया जातोय. पण ऑनलाईन म्हणलं की सगळ्यांना हेच वाटतं की अरे व्हिडिओज तर बघायचा आहे. पण नाही मित्रांनो, हे जे काही 5 लेक्चर्स असणार आहेत हे तुमचे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. या लाईव्ह लेक्चर्समधूनच आम्ही तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत. ज्या लोकांनी आमच्याकडे आधी शिकवून घेतलेलं आहे किंवा झालेलं आहे अशा लोकांना सुद्धा आम्ही या बॅचमध्ये ॲड करतोय की जेणेकरून त्यांची सुद्धा रिव्हिजन झाली पाहिजे. बघा, ही शेवटची एक्झाम्स ठरू पण शकते आणि नाही पण ठरू शकते. मी असं नाही म्हणत की हे ठरेलच, परंतु मी हे नक्की म्हणेल की ही शेवटची संधी आहे. एवढ्या मोठ्या जागा आणि एवढ्या मोठ्या जर जागा तुम्हाला भेटतायत आणि मिळतायत तर या 615 मध्ये तुम्ही बरेचसे विद्यार्थी पास होऊ शकता. मग राहिली गोष्ट पूर्वपरीक्षेची. या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला कसंही करून 50 पेक्षा जास्त मार्क पाडायचे. मग जर 50 पेक्षा जर तुम्ही जास्त मार्क पाडले तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला सामान्य अध्ययन, मराठी, व्याकरण ह्या 2 गोष्टी खूप चांगल्या करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीसाठीच काय होतं, मग आपण म्हणतो की सर ड्युटी सांभाळून फक्त 4-5 तास आम्हाला मिळतात, मग ह्या 4-5 तासामध्ये व्हिडिओ कशाला बघायचे? आपण व्हिडिओ यासाठी बघायचे कारण की बऱ्याचशा गोष्टी वाचून ज्या कळत नाहीत त्या व्हिडिओनं कळतात. इथं आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की हा हे कंटेंट आहेत, ह्या कंटेंटवरती लक्ष द्या, ह्याच्यातनं तुम्हाला नक्की फायदा मिळेल. पण विद्यार्थ्यांना पेशन्स नसतात. सगळ्यांना त्यांना असं वाटतं की बस 60 दिवस राहिले, 60 दिवसात मला काहीतरी करायचं, 60 दिवसात मला काहीतरी करायचं. आणि याच्यामध्येच विद्यार्थी काय होतो, निगेटिव्ह व्हायला लागतो. त्याच्या डोक्यात फक्त आणि 60 दिवसच राहतात आणि हीच गोष्ट त्याला पुढे जाऊन नकारात्मक दृष्टिकोन शिकवते. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की कसलाही विचार न करता कसलाही विचार करू नका, निगेटिव्ह थॉट्स आणू नका, फक्त हे कंटेंटवरती लक्ष द्या. भारताचा भूगोल आम्ही तुम्हाला 7 दिवसात शिकू, कारण की भारताच्या भूगोलाला जास्त वेटेज नाही आहे, फक्त 2-3च प्रश्न त्या ठिकाणी येतात. पण महाराष्ट्राचा भूगोल आम्ही 14 दिवस घेतोय.
महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचे सगळे कंटेंट मी तुम्हाला सांगेल. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या भूगोलाला मी आणखी 4 दिवस द्यायला तयार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने महाराष्ट्राचा भूगोल विथ मॅप मी या ठिकाणी सांगेल. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्राला मी 18 दिवस देतोय, परराष्ट्र संबंधाला 18 दिवस, कारण की या ठिकाणी हे दोन्ही विषय परत 15 मार्काचं वेटेज ठेवतात. अर्थशास्त्राला 10 आणि परराष्ट्र संबंधाला. ठीक आहे. म्हणजे जर विचार केला तर इतिहास 10 मार्क आहे, भूगोल 10 मार्क आहे आणि अर्थशास्त्र हे 10 मार्क आहे. हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत. आणि ह्या 30 पैकी जर तुम्हाला चांगले मार्क आले ना तर 100% सांगतो तुम्हाला जीएसचं आहे ना लोडच नसतो. परंतु विद्यार्थी काय होतात माहिती आहे, संभ्रमात असतात की काय करू काय करू काय करू. अशा वेळेस शेवटी काय करू शेवटी काय करू शेवटी काय करू असं राहतं. परराष्ट्र संबंध 18 दिवस, राज्य प्रशासनाला फक्त 10 दिवस लागतात, पंचायत राजला 10 दिवस लागतात. ओके. आणि चालू घडामोडीला 10 दिवस लागतात. बस एवढाच सिलेबस आहे तुमचा, याच्या व्यतिरिक्त नाही. या बॅचमध्ये जे विद्यार्थी येतील अशा विद्यार्थ्यांना 25 टेस्ट सुद्धा आम्ही देतोय. 25 टेस्ट सिरीज त्याचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आम्ही या ठिकाणी ॲड करतोय. आणि 170+ व्हिडिओ जे अपलोड आम्ही केलेले आहेत ऑलरेडी एका बॅचमध्ये, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये आम्ही अवेलेबल करून देतोय. आज पूर्ण सेक्शन तुमच्यासाठी ओपन करतोय. कसं असतं बघा, बऱ्याचदा असं म्हणलं जातं की एक व्यावसायिकता टिकवून काम करावं, परंतु आम्हाला असं वाटतं की व्यावसायिकतेपेक्षा एक चांगलं रिलेशन मेंटेन करावं डिपार्टमेंटच्या लोकांबरोबर. आम्ही 13 वर्ष खात्याला दिलेले आहेत आणि या 13 वर्षामध्ये खात्याने आम्हाला खूप काही एक आदर, एक रिस्पेक्ट, एक नाव दिलेलं आहे. मग याचीच एक आपण देणं म्हणतो, तर असं जे देणं आहे यामुळेच आम्ही 170 लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करतोय. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही या ठिकाणी घ्या, कारण की तुमच्यापैकी आहे ना, तुमच्यापैकी सगळेच विद्यार्थी एकसारखे नाहीत. जशी 5 बोटं सारखे नाही आहेत तसेच त्यातले तुमच्यापैकी 3 विद्यार्थी साधारणतः असतात. एक म्हणजे ॲड आल्यानंतर जागे झालेले आणि त्यांना असं वाटतं की ह्या 60 दिवसात ट्राय तो कर लेते, कुछ ना कुछ तो हो जाएगा, परंतु त्या लोकांना जर ट्राय कर लेते हा एक कॉन्फिडन्स सुद्धा त्या लोकांना कधी कधी जिंकू शकतो. आणि अशी उदाहरणं आम्ही आमच्या आयुष्यात पाहिलेली आहेत की ज्या लोकांनी फक्त 2-2, 3-3 महिन्याच्या अभ्यासात सुद्धा प्री काढलेली काही मुलं आमच्याकडे आहेत, जे आज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ॲज अ PSI 2 स्टार होल्डर त्या ठिकाणी काय राहिले, आज वावरत आहेत, आज काम करतायत. त्याच्यामुळे तुम्हीही होऊ शकता. फक्त काय करणं गरजेचं आहे की आपल्याला स्वतःला एक कॉन्फिडन्स देणं गरजेचं की आपण करू शकतो. दुसरं असतात की ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे, 2 एक्झाम दिलेले आहेत, आता ही 3री एक्झाम कदाचित असावी. मागच्या 2 एक्झाममध्ये GSला स्कोर वाढत नव्हता. तर का वाढत नव्हता? माझा स्कोर 30 आणि 35, 38 आणि 40 वरतीच येऊन अडकतोय सर, आणि 42, 40, 45लाच कट ऑफ लागतोय. 5 मार्क वाढत नाहीयेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच खूप महत्त्वाची आहे. माझे 5 मार्क्स नाही वाढत आहे, 5 मार्क्स नाही वाढत आहे. जर तुम्ही हेच 5 मार्क्स करत बसाल तर कसं होणार? 2016च्या बॅचला सुद्धा असंच झालं सर, 2018-19-21च्या बॅचला पण असंच झालं सर. मी 36 वरतीच येऊन अडकतो. मग आता संधी आहे ना, आता संधी आहे, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बॅच जॉईन करू शकता. तुम्ही झालेला तुमचा जो OC असतो ना, ओव्हर कॉन्फिडन्स, हा ओव्हर कॉन्फिडन्सच तुम्हाला काय करतो, मागे सरतो. मला सगळं येतंय. पोलीस खात्यात मी सगळ्यात जास्त बघितलेला हाच एक भाग आहे, मला सगळं येतंय. बाबांनो, प्रत्येक वेळेस असं नसतं म्हणायचं की मला सगळं येतंय. प्रत्येक वेळेस हे म्हणायचं असतं की मला येतंय पण मी उजळणी करून घेतो. शेवटची एक तर उजळणी करणं गरजेची आहे. मग अशा ठिकाणी पैसा येतो, तर पैसा तुम्हाला ऑलरेडी या बॅचमध्ये खूप कमी आम्ही फीस ठेवलेली आहे. एवढी कमी तर काही लोक कदाचित हसतील पण की अरे काय सर तुम्ही एवढ्या फीसमध्ये एवढं भारी कंटेंट देताय, असं देताय तसं देताय. ओके. इथं महत्त्वाचा फीजचा इश्यू नाही आहे, इथं विषय आहे इगोचा. जर आम्ही आमचे इगो सोडलेले आहेत, तुम्हाला तुमचा इगो सोडायचा आहे. मला येतं आणि मला सगळं आहे आणि माझ्याकडे सगळंच आहे. तुमच्याकडे आहे ना ढिगभर पुस्तकं लावलेली आहेत घरात, पण डोक्यात पाहिजे, डोक्यात पाहिजे. 60 दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स शेवटचा एकदम हाय लेवलचा पाहिजे. असं नाही पाहिजे की अरे सर अब कैसा होगा, अरे सर अब ठीक है बैच तो ले लेंगे बट सर टाइम नहीं है, रिवीजन कैसे करेंगे. मग आपलं स्वप्न पूर्ण करायचंय, PSI व्हायचंय, जर अधिकारी बनायचंय तर ही आत्ताचीच संधी आहे. 615 मध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचंय आणि याच्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं आमचं काम आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हे सगळे घटक ओके हे तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी अवेलेबल करून देतोय. आता अर्जुन बॅचचं प्लॅनिंग काय असणार आहे तर बघा, साधा आणि सिंपल प्लॅनिंग राहील. ओके, साधा आणि सिंपल एकदम बेसिक प्लॅनिंग तुम्हाला मी सांगतो. या बॅचमध्ये मोस्ट प्रोबेबली आमचा प्रयत्न असा असणार आहे की तुम्हाला 2 विषय, जर दिसत नसेल तर मी ब्लॅक घेतो पेन. मराठी हा जो विषय आहे ओके, हा डेली 1 किंवा 1.5 आवर चालेल. इंग्रजी
इंग्रजी हे सुद्धा तुम्हाला 1.5 आवर चालेल. मोस्ट प्रॉबेबली दुपारी आणि सायंकाळी याचे तुम्हाला लेक्चर्स असतील. ठीक आहे. टाइम मराठीचा जो टायमिंग असेल, ओके, दुपारी थोडंसं नसेलच, सायंकाळीचं जनरली आम्ही टार्गेट ठेवू. 4:15 ते किंवा 4 वाजता, 4 PM ते 5 PM पर्यंत. आणि या ठिकाणीच असेल 5:30 ते 6:30 PM पर्यंत. हा एक तुमचा टायमिंग दिला जाईल. सोबत जर असं वाटलं की एखादं लेक्चर्स महत्त्वाचं आहे आणि ते लँग्वेजचं लेक्चर्स असेल किंवा GSचं लेक्चर असेल, तर ते दुपारी सुद्धा कंडक्ट करायचा आमचा कधी कधी प्रयत्न असेल. कारण की आम्हाला कसं आहे, लवकरात लवकर हा सेटअप करणं गरजेचं आहे. हे याचे तुम्हाला डिटेल ॲनालिसिस तुम्हाला व्यवस्थित माझ्यानंतर स्वरश्री मॅडम या ठिकाणी येतील, ते तुम्हाला बोलूनच देतील. ठीक आहे. त्यानंतर माझं राहील सामान्य ज्ञान किंवा सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन, ओके, सामान्य अध्ययन, या सामान्य अध्ययनाचा एक सिंपल प्लॅन तुमच्या डोळ्यासमोर मी ठेवतो. या ठिकाणी प्रत्येक विषय जो आहे तुमचे 3 विषय असणार आहेत. ओके, 3 विषय समजा आपण 18 दिवस समजून चालू. 3 विषय तुमचे 18 असं पकडून चालू. ठीक आहे. 18 दिवस एक विषय चालेल, 18 दिवस एक विषय चालेल, 18 दिवस एक विषय चालेल. म्हणजे थोडक्यात तुमच्या 18 दिवसात तुमचा म्हणजे एका दिवशी 3 लेक्चर्स, म्हणजे तुमच्या 18 दिवसात 3 विषय कंप्लीट होतात. 18 दिवसात किती होतात? 3 विषय कंप्लीट होतात. ठीक आहे. जर तुम्ही असा विचार केला, ठीक आहे, 18-18-18चा प्लॅनिंग जर तुम्ही बनवला, तर ह्याच्यातनं तुम्हाला काय कळेल? ओके, 18-18-18चा तर एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही 18 दिवसात, ओके, 18 दिवसात इथंच लिहितो बाजूला, जवळपास 54 तास माझ्याकडे शिकताय. 18 दिवसात 54 तास. 3 विषय मी घेणार आहे आणि मी पर्टिक्युलरली तुमच्या जे विषय घ्यायचे ते 2 शिफ्टमध्ये घेईल. एक मी सकाळचा विषय घ्यायचा विचार करतोय, कारण की काही डिपार्टमेंटच्या लोकांनी मला सजेस्ट दिलं की सर सकाळी आम्ही फ्री असतो, सकाळी तुम्ही 7:30-8च्या दरम्यान लेक्चर घ्यायला सुरुवात केली तरी चालेल. सकाळचं आम्हाला 1 ते 1.5 तास आम्ही ड्युटीवरती जाण्याच्या आधी वेळ देऊ शकतो. आणि 1-2 तास 2 विषय जे आहेत, म्हणजे एक विषय सकाळी होईल आणि 2 विषय तुमचे रात्री होतील. मॅडमचं लेक्चर झाल्यानंतर, म्हणजे मॅडमचे लेक्चर्स तुमचे सायंकाळी स्टार्ट होतील, त्याच्यानंतर ते लेक्चर झाल्यानंतर मग 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत तुमचे 2 विषय चालतील 1.5 तासाच्या हिशोबाने. याचा अर्थ असा की तुम्हाला एक प्रॉपर वेनं काय करायचंय, ॲनालिसिस करूनच चालायचं. म्हणजे 7 ते 8:30 आणि रात्री 9:30 ते 11 पर्यंत मध्ये 1 तास जो वेळ असेल, तो 1 तास सहसा तुमचं जेवण किंवा तुमचं जे काही इतर गोष्टी आहेत, प्रवास आहे, पोलीस स्टेशनमधून घरी, घरातून पोलीस स्टेशन, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही 1 तास तुमच्यासाठी रिझर्व ठेवतो. आणि त्या काळामध्ये आम्ही सुद्धा काय करू, नेक्स्ट लेक्चरचं पूर्णपणे प्रिपरेशन करू. यानं काय होतं माहिती आहे, यानं तुमचा एक अभ्यासाची एक रुटीन तुमची छान जमते. आणि रात्री बरेचसे विद्यार्थी मग रात्री किंवा दिवसा जसा वेळ मिळेल ड्युटी ॲडजस्ट करून किंवा बाकीच्या गोष्टी सुट्ट्या टाकून त्यांचा मग दिवसभर ते त्यांचा सेल्फ स्टडी करतील. म्हणजे दिवसभर तुम्हाला सेल्फ स्टडी करायला वेळ आहे. त्यात जमलं तर एखादं तुम्ही काही विद्यार्थी लॉचा पण अभ्यास करतायत सध्या, माझं म्हणणं आहे की लॉला ॲटलीस्ट 1 तास तरी देत चला बाबा. आता लॉचकडे थोडंसं जर लक्ष कमी द्या. हे महत्त्वाचे शेवटचे 2 महिने खूप गरजेचे आहेत आणि हे जर शेवटचे 2 महिने जर तुम्ही हातातून घालवले तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मग परत पुढच्या 18 दिवसामध्ये तुमचे 3 विषय. आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत आपले ना असं टार्गेट नव्हतं. आतापर्यंत मी विषय खूप स्लोली घ्यायचो, सिस्टमॅटिकली घ्यायचो. परंतु या बॅचमध्ये जो कोणी विद्यार्थी येईल त्याला ते स्लोली लेक्चर जे मी घेतले होते एकदम डीपमध्ये, ते सुद्धा मी अवेलेबल करून देतोय. आणि आता काय असणार आहे, आता फास्ट ट्रॅक बॅच आहेत. आता फास्ट ट्रॅक बॅचचा अर्थ काय की आता आपल्याला फक्त महत्त्वाच्या गोष्टी बघायच्यात की ज्या महत्त्वाच्या गोष्टींमधून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील, आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. म्हणजे राज्यपाल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, आपला 1857चा उठाव डिटेलमध्ये पाहायचा आहे, परंतु आपल्याला तेवढाच सिलेक्टेड बघायचं आहे. आपल्याला इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही बघायच्या. ते 1700च्या, ओके, 1857च्या आधीच्या जास्त घडामोडी आपल्याला नाही बघायचा. कारण की तुम्हाला जो सिलेबस आहे ना, तो 1857 पासून ते 1947 पर्यंतचा आहे. प्रत्येक विषयाचे आता खास खळगे जे आहेत ना, हे खास खळगे तुम्हाला पाहिजेत आणि तेच तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी ॲड करून देतोय. म्हणजे जर आपण असा विचार केला की 18 दिवस
18 दिवस आणि 18 दिवस, या ठिकाणी 3 विषय, या ठिकाणी 3 विषय आणि या ठिकाणी 3 विषय आणि परत तुमचे पुढचे 3 विषय. तर आरामशीर आपण 18 दिवसाच्या हिशोबानं काय करू, 54 दिवसाचा किंवा 55 दिवसाचा एक काय करतोय, चांगल्या पद्धतीचा प्लॅन बनवतोय. आणि या प्लॅनची सुरुवात आजपासूनच होती. आजपासूनच तुमची बॅच पण रन होऊन जाईल आणि त्या पद्धतीनं तुमची एक नियोजनाची एक सिस्टीम सुद्धा सुरू होऊन जाईल. तर आता मी ऑलरेडी हेच सांगेल की तुम्हाला तुम्हाला ह्या ज्या बॅचेस आहेत, ही जी बॅच आहे, या बॅच तुम्हाला कुठे भेटते, तर ही बॅच तुम्हाला भेटेल किरण गुरुजी नावाच्या ॲपवरती. तर किरण गुरुजी नावाचा ॲप डाउनलोड करून ठेवा किंवा हा माझा एक नंबर आहे. हा नंबर आहे, हा टेलिग्राम नंबर आहे. तर या टेलिग्राम नंबरवरती तुम्ही करा किंवा @किरण गुरुजी हा माझा जो चॅनल आहे ऑफिशियल, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. किरण गुरुजी ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी माझ्या 2 बॅचेस आहेत डिपार्टमेंटलच्या ज्या पेड आहेत. एक म्हणजे ही अर्जुन बॅच. या अर्जुन बॅचची मूळ जी किंमत आहे, मूळ किंमत आम्ही ठेवली होती ही 5,000 रुपये. परंतु आम्ही या मूळ किमतीवरती आम्ही कधीच काय देत नाही. ऑब्व्हियसली आम्हाला प्रत्येक वेळेस डिस्काउंट देणं हे आमचं एक कर्तव्य आहे आणि तो आम्ही देतो. म्हणून आम्ही यात 50% डिस्काउंट देतोय आणि 50% देऊन ही आम्ही 2,499 रुपयाला अर्जुन बॅच आम्ही तुम्हाला देतोय. 2,499 रुपयाला तुम्हाला काय भेटणार आहे, तर यामध्ये तुम्हाला मराठी पण भेटणार आहे, इंग्रजी पण भेटणार आहे आणि सामान्य अध्ययन पण भेटणार आहे. फक्त एवढंच की एवढंच की तुम्हाला दिवसाला 5 लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतील आणि हे खूप गरजेचं पण आहे. जेवढे तुम्ही आता या 60 दिवसामध्ये अभ्यासात राहाल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला कोणीतरी सांगणारा जर असतं ना, जर सांगणारा तुमच्या सोबत असेल तर तुमचा अभ्यास होतो. नाही तर काय होतं, एकटा अभ्यास करायची काही लोकांना लय ना भारी सवय असते आणि एकटा अभ्यास करण्यामध्ये मग ती एकटाच अभ्यास करतं, एकटाच 30-30 मार्क घेतं आणि ती एकटाच रडत बसतं आणि ती एकटाच रडतं. कुणाला तरी सोबत घ्या, त्या सोबत घेऊन त्याला अभ्यास करायला बसवा आणि तुम्ही दोघांनी संगमंग अभ्यास करा. लेक्चर्समधून एकमेकांना समजून द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि दुसरी जी बॅच आहे ती प्रश्नभेदी बॅच. प्रश्नभेदी बॅच ही फक्त 25 टेस्ट सिरीजची 100 गुणांची टेस्ट सिरीज आहे. 25 टेस्ट आहेत आणि ह्या 25 टेस्टची प्राइस आम्ही फक्त आणि फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. आणि जवळपास सांगायला आनंद होतो की जवळपास 788 लोकांनी मागापर्यंत ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे. आणि हे 788 लोक आम्हाला फक्त आणि फक्त आता अर्जुन बॅच बद्दलच विचारत आहेत की सर टेस्टमध्ये मार्क आपले 30-35च यायला लागलेत, आता काय केलं पाहिजे. टेस्टमध्ये आपल्याला 40च मार्क यायला लागलेत, आता काय केलं पाहिजे. मग आता त्यांना हेच सांगतोय, आता जर तुम्हाला मार्क वाढवायचे पुढचे 10 ते 15 मार्कची जर तुम्हाला ॲडिशन पाहिजे असेल तर आता तुमची ती खरी वेळ आहे की त्या वेळेमध्ये तुम्ही फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून ते 10 ते 15 मार्क्स तुम्ही काय करू शकता, वाढवू शकता. कारण की प्रश्नभेदी बॅच आम्ही ऑलरेडी कमी किमतीला दिलेली आहे आणि ह्याचा एकच उद्देश होता की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं. 788+ लोकांनी ॲडमिशन घेतलेले आहेत. याचाच अर्थ प्रश्नभेदी बॅचमध्ये विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत. आता गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे फक्त 2 टेस्ट झाले तरी एवढे ॲडमिशन्स आहेत. त्यांना माहिती आहे की टेस्ट पुढे येतील. आम्ही पण टेस्टच्याच मागे लागलेलो. टेस्ट आणि एक्सप्लेनेशन त्याचे पण व्हिडिओ आम्ही दनादन व्हायरल करणार आहोत. पण मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 40 पर्यंत येऊन अडकलाय अशा विद्यार्थ्यांना आता स्कोर 55 पर्यंत न्यायचा आहे, 50 पर्यंत न्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आहे ना, फक्त हातावर हात घेऊन टेबलावर पुस्तक ठेवून त्या पुस्तकावर डोकं ठेवून बसण्यात अर्थ नाहीये, त्याच्यात घुसण्यात अर्थ नाहीये, समजून घेण्यात अर्थ आहे. या 60 दिवसात ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही, ज्या समजल्या नसतील त्या समजून घ्या आणि आपला स्कोर लवकरात लवकर वाढवा, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतील. आता मी या ठिकाणी आमंत्रित करतो पुढचं मराठी व्याकरण आहे. या मराठी व्याकरणात नक्की काय अभ्यास करायचा यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करेल डॉक्टर स्वरश्री गायकवाड मॅडमला, जे तुम्हाला मराठी व्याकरण या ठिकाणी शिकवणार आहेत, सोबत इंग्रजी व्याकरण पण शिकवणार आहेत. तर मराठी आणि इंग्रजी व्याकरण अशा दोन्ही पद्धतीने मॅडम तुम्हाला या ठिकाणी गाईड करतील. पहिलं मराठी व्याकरणाचं ऐकून घ्या, नंतर मी परत सामान्य अध्ययनाचा सांगायला येईल, सामान्य अध्ययनाच्या बेसिक कंटेंट सांगेल आणि परत मग मॅडमला या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाला बोलू. ठीक आहे. येस मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 615 जागांची जी सुवर्ण संधी आहे, या सुवर्ण संधीचा सगळ्यांनाच फायदा घ्यायचा आहे आणि हा फायदा घेण्यासाठी गरजेचं आहे आता शेवटच्या 55 दिवसामध्ये आपल्याला जे चक्रव्यूह
तयार आहे तुमच्या समोर. 55 म्हणजे आज 2 ऑक्टोबर आहे आणि पुढच्या 2 डिसेंबरला तुमची परीक्षा आहे, म्हणजे एकूण 60 दिवस. ते पुढले जे 5 दिवस आहे ते तुम्ही मायनस केलेले आहे आणि शिल्लक ठेवलेले आहे 55 दिवस. तर 55 दिवसामध्ये आपल्याला चक्रव्यूह भेदायचा आहे आणि हे चक्रव्यूह भेदण्यासाठी ही अर्जुन बॅच. ओके, तर या अर्जुन बॅच मध्ये मी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे 2 विषय घेणार आहे. तर मराठी व्याकरणाचं नेमकं पॅटर्न कसं राहणार ते मी तुम्हाला सांगते आहे. म्हणजे 45 दिवसांमध्ये आपण नेमकं काय काय करणार आहोत याचा पूर्ण आढावाच तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला बॅचची टोटल आयडियाच येऊन जाईल. ओके, तर सगळ्यात पहिले मी भाषा या सेक्शनवरती लेक्चर घेणार आहे. आता या भाषेमध्ये आपण बघणार आहोत तर भाषा म्हणजे काय, भाषेची अभिव्यक्ती काय आहे, त्यानंतर संवाद कसा साधता येतो भाषेतून, त्यानंतर भाषेचे महत्त्व काय आहे, मातृभाषा काय असते, लिपी काय आहे, व्याकरण काय आहे आणि भाषा आणि व्याकरणाचा हा परस्पर संबंध काय आहे. आणि मग आपण जो व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत त्याचे जे घटक आहे त्याबद्दल बोलणार आहोत. आता महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की हे चॅप्टर मी का घेते आहे, डिरेक्टली आपण वर्णविचारापासून सुरुवात करूया ना. नाही, कारण की 2017 नंतर जे पॅटर्न बदललेला आहे त्या पॅटर्नमध्ये प्रत्येक गोष्टीच्या डेप्थमध्ये आयोग शिरतो आहे. डायरेक्टच्या परीक्षेला या एरियावरती भरपूरसे क्वेश्चन पडतात आहे, जे मी आता तुम्हाला नोट डाऊन करून दिलेले आहे. डायरेक्टला जर पडतात आहे तर तुम्हालाही येण्याचे चान्सेस आहे, म्हणून मी हाही सेक्शन तुमचा डिटेलमध्ये घेणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत व्याकरण अभ्यासाचे घटक. व्याकरण अभ्यासाचे घटक बघणार आहोत. या घटकामध्ये आपण घेणार आहोत वर्णविचार. हा आपला मूळ चॅप्टर आहे हा वर्णविचार. त्यानंतर आहे शब्दविचार. मी पटापट रिवाइज करून देते कारण की भरपूरशा गोष्टी आहे, पण तुम्हाला कंप्लीट आयडिया यावी आणि मी सिक्वेन्स वाईज जाते आहे. आता मी लेक्चर 1, 2 असं 3 असं नाही म्हणत आहे इथे, पण मी इथे सिक्वेन्स वाईज जाते आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आहे की या सिक्वेन्सनेच आपण लेक्चर्स घेणार आहोत. 45 दिवसामध्ये लेक्चर्स माझे कंप्लीट होतील मराठी व्याकरणाचे आणि इंग्रजी व्याकरणाचे. तर महत्त्वाचं हे आहे की मध्ये मग शिल्लक राहिलेल्या 10 दिवसात मी काय करणार, तर ते मी शेवटी नाही, चॅप्टर संपल्यानंतर मध्येच तुमचे उजळणी प्रश्न देखील घेणार आहे. उजळणी प्रश्न यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज सराव प्रश्न इथेच देऊन देईल. त्याचं पण आपण सिरीज कंटिन्यू घेऊयात. तर शब्दविचार आणि त्यानंतर आहे वाक्यविचार. ही जनरल आयडिया आहे. आता जे सांगितले ही काय आहे तर 100% जनरल आयडिया, यात फार डिटेल्स येण्याची गरज नाहीये. मग आपण जाणार आहोत वर्णविचाराकडे. ओके, मग आपण काय बघूया, वर्णविचार बघूया. आता वर्णविचारामध्ये काय तुम्ही बघणार तर वाक्य काय असतं, शब्द काय असतो. आता शब्द जर आला तर पद काय आहे, मग अक्षर काय आहे, ध्वनी काय आहे, वर्ण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला इथे देणार. ठीक आहे, त्यानंतर वर्णमाला आपण कम्प्लिटली शिकतो आहे. ओके, कंप्लीट काय करतो आहे, वर्णमाला शिकतोय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढा मोठा सिलेबस कसं हे करायचं, रिवाइज करून घ्या. सगळ्यात पहिले एकच लक्षात ठेवत चला, ज्या वेळेला परीक्षेला कमी दिवस असतात ना त्यावेळेला डोळ्यासमोर सगळ्यात पहिले सिलेबस आला पाहिजे. वारंवार सिलेबसच्या थ्रू तुम्ही गेला पाहिजे. हा, माझा एवढा एरिया आटोपला, एवढं मी वाचलेलं आहे, एवढं माझं कंप्लीट झालेलं आहे, हे एरियाज तुम्हाला सगळ्यात पहिले कळले पाहिजे. मग कॉन्फिडन्स वाढतो, अभ्यासाचा आवाका लक्षात येतो की हा मला एवढंच करायचं आहे, एवढाच माझा मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे म्हणून सिलेबस. अदरवाईज तुम्हा सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे, पण मी या पॅटर्नने जाणार आहे हे तुम्हाला सांगते. मग वर्णमालामध्ये आपण काय घेणार आहोत, काय आहे वर्णमालेमध्ये, तर मग आपण इथे स्वर बघतो, आपण स्वरादी बघतो, त्यानंतर आपण व्यंजने बघतो. आणि व्यंजनानंतर काय असतात तर व्यंजनानंतर त्याचे प्रकार आहे, त्याचसोबत अनुनासिक आहे, मग विसर्ग, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. मी एकूण एक गोष्ट तुम्हाला इथे शिकवणार आहे, एकही बारीकशी गोष्ट सुद्धा तुमची रिव्हिजन मधून सुटणार नाही. तुम्ही पहिल्यांदा मराठी माझ्याकडनं शिकताय असं अजिबात नाही आहे. बऱ्याचशा लोकांचं मराठी तयार राहणार आहे, तुम्ही इथे येऊन रिव्हिजन करताय. ओके, 45 दिवसामध्ये पुढं. त्यानंतर 12 खडी काय, 14 खडी काय, 16 खडी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊया. मग त्यानंतर येतात आहे स्वरांचे प्रकार, ज्यामध्ये तुम्ही ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर, सजातीय, विजातीय हे बघूया. त्यानंतर व्यंजनाचे प्रकार. मग आता या व्यंजनाच्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, ज्यामध्ये
स्पर्श व्यंजने काय आहे, त्यानंतर अनुनासिके काय आहे, कठोर आणि मृदू वर्ण काय, मृदू व्यंजने काय आहे, अर्धस्वर काय आहे, उष्मे काय आहे, घर्षक आहे, महाप्राण काय आहे, या सगळ्या गोष्टी या व्यंजनांच्या प्रकारामध्ये आपण शिकतो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा येते क्ष आणि ज्ञ. मग हा क्ष आणि ज्ञ पर्टिक्युलरली काय आहे याची माहिती घेऊ. त्यानंतर वर्णांच्या उच्चार स्थानानुसार, ओके, वर्णांच्या उच्चार स्थानानुसार प्रकार, पुन्हा यातलाच हा चॅप्टर होतो आहे. आणि यामध्ये आपण काय बघणार आहोत, मग कंठवर्ण काय आहे, तालव्य काय आहे, दंततालव्य काय आहे, ओष्ठ काय आहे, मूर्धन्य काय आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. या ठिकाणी तुमची वर्णमालापर्यंतचा सेक्शन संपला. म्हणजे मी असं तुम्हाला इथे जाहीर करू शकते की चला मी एक चॅप्टर कंप्लीट केला. ओके, आता ह्या एक चॅप्टर नंतर मी एवढ्यावरती तुमची घेणार रिव्हिजन, इथे घेणार सराव. ओके, हा सराव देखील माझा लाईव्हच असणार आहे. म्हणजे मी या 45 दिवसांमध्ये 10 दिवस अशा प्रकारे एक एक दिवस ॲडिशनल घेणार आहे. मग त्यानंतर एक नवीन प्रकार आलेला आहे. म्हणजे आजकाल ना नवीन प्रकार नाहीये, प्रकार जुनाच आहे, पण यावरती प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. तर अकारविल्हे, अकारविल्हे मांडणी ही देखील गोष्ट समजून सांगेल, काही एक्झाम्पल देईन. त्यानुसार फार सोपी आहे, छोटीशी गोष्ट आहे, पण आयोग विचारतो आहे. ठीक आहे. मग ना जोडाक्षरे, आता तुम्ही म्हणाल की मॅडम आता जोडाक्षरे शिकवता का? हो, शिकवेल ना मी, जोडाक्षरे पण शिकवणार आहे. कारण की ते लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सोपी गोष्ट आहे, पण तुम्ही या चुकवण्याचे चान्सेस आहे. मग कोणाला अर्धदंड आहे, कोणाला पूर्ण दंड आहे, असा कुठला जोडाक्षर आहे की ज्यामध्ये डायरेक्टली दंड निघून जातो आहे. अशा प्रकारे जोडाक्षरांचे प्रकार राहतात आहे. त्या सगळ्या प्रकारांना आपण बघूया. अर्धी दंडी पण अर्धी न होऊ शकणारे खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी पाहायला एकदम सोप्या, पण या सोप्यामध्ये घुसण्याची जी आपली इच्छा आहे ना ती अजिबात नसते. कारण की आपल्याला समास दिसतो, आपल्याला प्रयोग दिसतात, आपल्याला ना संधी दिसते, पण जोडाक्षर आहे ही काही वाचण्याची गोष्ट आहे, गेला ना याच्याच वरचा 1 मार्क्स. म्हणून सगळ्याच चॅप्टर्सला मी इक्वल वेटेज देते आहे आणि तुम्हालाही त्याच पद्धतीने वेटेज द्यायचं आहे. मग त्यानंतर आपण अनुस्वाराचा उच्चार कसा आहे, विसर्गाचा उच्चार कसा आहे, कुठे कसा आहे, जोडाक्षराच्या एरियामध्येच मी हा देखील एरिया कव्हर करणार आहे. मग तुमचा फेवरेट सेक्शन ज्याला आपण संधी म्हणूया. चला आले बाबा एकदाची संधी. मग संधी, मग संधीचे प्रकार काय आहे, स्वरसंधी काय आहे, व्यंजन संधी काय आहे, विसर्ग संधी काय आहे, त्याचे इतर प्रकार काय आहे. ओके, प्रथम व्यंजन संधी काय असते, तृतीय व्यंजन संधी काय आहे, गुणादेश काय, यणादेश काय, संप्रसारण काय, इच अँड एव्हरीथिंग मी इथे डिटेलमध्ये घेणार आहे. त्यानंतर संधी कायल्या आणि त्यानंतर राहतात आहे मग मराठी विशेष संधी. ओके, काहीसा, नदीत, हे काय तर मराठी विशेष संधी. आता त्याच्याबद्दल मी लिहिणार नाही, फक्त मी बोलत जाते तुम्हाला आयडिया यावी म्हणून. त्यानंतर महत्वाचा चॅप्टर राहतो आहे तो आहे शब्दांच्या जाती. ओके, कुठला चॅप्टर आहे, शब्दांच्या जाती. मग किती जाती आहेत, तर 8 जाती आहे. कुठल्या कुठल्या आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, सॉरी नाम सर्वनाम सिक्वेन्सनी सांगते, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, अव्यय. विशेषणामध्येच आपण काय तर क्रियाविशेषण पण शिकूया. पण 8 जातींमध्ये काय येत आहे तर क्रियापद आणि क्रियापदानंतर येत आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. झाले 8 जाती. आता महत्वाचं हे आहे की मी ज्यावेळेला नाम शिकवते आहे तर या नामामध्ये तुम्हाला अजून काही महत्वाची गोष्ट बघावं लागते आहे. म्हणजे जेव्हा नामांचे प्रकार शिकू, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, तर हे लोक जेव्हा एकमेकांचे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, म्हणजे ज्यावेळेला विशेष नाम हे सामान्य नाम म्हणून कार्य करतात, क्वेश्चन तिथे पडतात. मग रेग्युलर जो एरिया आहे समजून घ्यायचा तो तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही अपवादात्मक गोष्टी आहे यावरती आयोग जास्त भर देतो, म्हणून आपल्याला त्या शिकायचे असतात. म्हणजे धातूंचे नाम म्हणून कार्य कुठे आहे, अक्षरांचा नामासारखा वापर कुठे केलेला आहे, अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायची असते ते म्हणजे लिंगविचार. ते नामाच्या पुढेच येतं. आता तुम्ही म्हणाल हे लिंगविचार कशाला, तर या लिंगविचारानुसार काय तर नामाच्या रूपात जो बदल होतो तो आपल्याला शिकायचा असतो. आत्तापर्यंत लिटरली सांगते लिंगविचार आणि वचन विचार या एरियाजला मी फुल्ली फोकस केला नव्हता, किंवा आतापर्यंत ह्या गोष्टी तुम्ही करून टाका असा माझा एक जनरल आग्रह होता की वाचून घ्या ना, म्हणजे विद्वांचं विदुषी होणार आहे. ओके, पण ते कसं झालं, ओके, हंसचं हंसी होते तर ते कसं होत आहे, म्हणजे शेवटी त्याच्या जर अ येतो आहे आणि इकडे त्याचं स्त्रीलिंगी बनवताना ई येतो आहे, हे नियम आजकाल विचारले जातात आहे. म्हणजे छोटासा चॅप्टर आहे लिंगविचार आणि वचन विचार, पण याचाही आवाका वाढवून टाकला.
अवाका वाढवला इन द सेन्स बारीक सारीक गोष्टी याच्याही तुम्हाला विचारल्या जातात आहे. म्हणून वचन विचाराची व्याख्या काय आहे, त्यानुसार नामाच्या रूपात होणारा जो बदल आहे. आता तुम्ही म्हणाल की वचन विचारामध्ये कसं, मग सुई होतं, सुईचं सुया झालं. ओके, नदी होतं, मग नदीचं काय होतात आहे, एक नदी, अनेक काय होणार, अशा प्रकारे. एक वही आहे, इतर काय होणार, अशा प्रकारे. मग ई आहे, न दी ई, शेवटी ई आला, मग ईचं रूपांतर नेमकं कशात होतं आहे, ज्या वेळेला वचन बदलवतं आहे. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आजकाल ना विचारण्यास फार सुरुवात केली आयोगाने, म्हणून आपण काहीही मिस करून चालणार नाही. ओके, मग ह्या सगळ्या घटना झाल्यावरती, घटनाच म्हणेल मी, गोष्टीच या, मग येतो आहे तुमचा विभक्ती विचार. आता या विभक्ती विचारामध्ये आपण काय करतो आहे, तर विभक्ती म्हणजे काय आहे, मग प्रत्यय काय असतं, सामान्य रूप काय असतं, मग विभक्तीचे प्रकार कुठले कुठले आहे. ओके, आणि मग सामान्य रूपाचे विविध प्रकार कुठले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघूया. आता विभक्ती विचारामध्ये ना थोडासा एक सेक्शन डिटेलमध्ये आहे, ज्यामध्ये कारकार्थ आणि उपपदार्थ, पण तुम्हाला तो जास्त डिटेलमध्ये नाहीये. ओके, म्हणून मी सुरुवातीला ना विभक्ती विचार तुम्हाला कंप्लीट करून देईल, आणि त्यानंतर शेवटचे जे 10 दिवस आपण बोलतो आहे किंवा मधला जो एरिया आहे त्यामध्ये मी तुम्हाला कारकार्थ आणि उपपदार्थ ह्या एरियाजवरती लेक्चर घेईल. ओके, त्यानंतर नाम झाल्यावरती सर्वनाम आहे, मग सर्वनामाचे प्रकार 6 प्रकार पडतात आहे. मग मराठीतलं मूळ सर्वनाम किती, तर ते 9 राहतात आहे, मग ते कोणते आहे. मग सर्वनामांचा देखील वचन विचार आपल्याला थोड्याफार प्रमाणात बघायचा आहे. त्यानंतर विशेषणे बघायचं, मग विशेषणाची व्याख्या, त्यानंतर विशेषण म्हणजे काय, विशेष्य म्हणजे काय, मग विशेषणाचे प्रकार आणि इतर प्रकार यांचीही गोष्ट आपल्याला बघायची आहे. मग संख्या विशेषण असतं, गुण विशेषण असतं, सार्वनामिक विशेषण असतं, पण हे जनरल झाले. उसके बाद में रहती है मेंटोस जिंदगी. मेंटोस जिंदगी म्हणजे काहीतरी हटके राहतं, आणि हटकेमध्ये माहिती आहे का पुन्हा काय विचारलं जातं, नामसाधित विशेषण म्हणजे काय, धातू साधित विशेषण म्हणजे काय. तर या एरियाला आपल्याला काय करावं लागतं, तर फोकस करावं लागतं. ओके, आता कदाचित थोडीशी माझी स्पीड वाढल्यासारखी वाटत असेल, पण गोष्ट ही आहे की मला कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस एक्सप्लेन करायचा आहे. भरपूरशा गोष्टी माझ्याकडे आहे, मी 7व्या लेक्चरपर्यंत जेमतेम पोहोचली आहे, त्यामुळं पण तरी मी प्रयत्न करते थोडं स्लो घेण्याचा. ओके, मग अधिविशेषण काय, विधिविशेषण काय आणि क्रियाविशेषण काय हे आपण इथेच घेऊया. मग जातो आहे आपण क्रियापद विचाराकडे. क्रियापद विचारामध्ये आपण क्रियापदाची व्याख्या घेतो. आता क्रियापद ज्या वेळेला बघतो तुम्हाला समजून घ्यायचा असतो कर्ता काय असतं, कर्म काय असतं. त्यानंतर आपण क्रियापदाचे काही प्रकार घेतो. या प्रकारामध्ये तुम्हाला सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद या प्रकारचे क्वेश्चन्स पडतात. त्यानंतर क्रियापदाचे इतर प्रकार पडतात. ओके, इथे लिहून घेऊया आपण. सर्वनाम मी इथे लिहिलं नाही. सर्वनाम, सर्वनामानंतर आपण बघतो आहे विशेषण, मी याच सिक्वेन्सने शिकवणार देखील आहे. ओके, आणि त्यानंतर राहत आहे क्रियापद. मग क्रियापदाचे प्रकार मी तुम्हाला आता सांगितले. मग ना महत्वाचं हे राहतात आहे की क्रियापदाचे इतर प्रकार. ओके, काय राहत आहे, क्रियापदाचे इतर प्रकार. आता इथे फार महत्वाचं राहत आहे. मग याच्यामध्ये कोण राहतं, तर याच्यामध्ये येतं संयुक्त, याच्यामध्ये येतं सहाय्यक, मग याच्यामध्ये येतं प्रयोजक, शक्य, सिद्ध, साधित, अनियमित, भावकर्तुक, करणरूपी म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, करणरूपी व अकरणरूपी. ओके, हे झाले आपले क्रियापदाचे प्रकार. मग महत्वाचा सेक्शन आहे क्रियापदाचे काळ आणि अर्थ. आतापर्यंत जो महत्वाचा एरिया होता तो एरिया होता काळासंबंधी. ओके, मग आपले जे नेहमीचे प्रकार आहे वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याचे सब प्रकार जे आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण, अपूर्ण, रीती. ओके, तर हे सगळे काळामध्ये येतात. मग त्यानंतर आता थोडीशी नवीन पद्धत आली आहे ज्यामध्ये सन्निहित विचारला जातो. सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, तर तिथे आपल्याला फोकस करायचा आहे. पण महत्त्वाची अजून एक एरिया इथे तयार झालेला आहे, तो आहे आख्यात विकार. ओके, तो काय आहे, आख्यात विकार. आयोगाने याच्यावरती फोकस करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आख्यात विकार देखील आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे की नेमका आपलं जे क्रियापद बनला म्हणजे बसचं बसला झालं त्यावेळेला कुठला आख्यात तिथे लागलेला आहे. बसचं बसता जेव्हा होतो आहे, बसावा जेव्हा होतो आहे तेव्हा कुठले आख्यात तिथे लागतात आहे, कुठला शेवटचा शब्द तिथे आलेला आहे, प्रत्यय जोडलेला आहे, हे देखील आपल्याला शिकायचं आहे. मग त्यानंतर आपण पुढल्या एरियामध्ये जातो.
एकच मिनिट थांबा, मी इथेच क्लिअर करते. मी शब्दांच्या जातीमध्येच आहे हा अजून पण. मग आपण बघतो क्रियाविशेषण अव्यय. ओके, मग आपल्याला काय बघायचं आहे? क्रियाविशेषण अव्यय. या क्रियाविशेषण अव्ययामध्ये आपण दोन प्रकारे जाणार आहोत, ज्यामध्ये अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. ओके, प्रकार आपण काय घेणार आहोत? अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. मग अर्थमूलक मध्ये आपल्याला थोडंफार अर्थहून कळणार आहे, ज्यामध्ये कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय येतं. तर स्वरूपमूलक मध्ये सिद्ध, साधित आणि स्थानिक क्रियाविशेषण अव्यय येतात. ओके, त्यानंतरचा जो एरिया राहिला तो आहे शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय यामध्ये त्याचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. मग शुद्ध शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं आहे, ठीक आहे. त्यासोबत विभक्ती प्रतिरूपक अव्यय काय आहे याची माहिती आपल्याला इथे बघायची आहे. आणि या क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय ज्या वेळेला सायमल्टेनियसली एखाद्या वाक्यात जर आलं तर शोधायचं कसं ते देखील समजून घ्यायचं. म्हणजे माझा पतंग झाडावर लटकला आणि पतंग वर गेला, मग याच्यामधलं क्रियाविशेषण अव्यय कुठलं आणि शब्दयोगी अव्यय कुठलं, हा डिफरन्सिएशन पण इथे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतरचं माझं जे लेक्चर राहणार ते राहणार उभयान्वयी अव्यय. मग उभयान्वयी अव्ययामध्ये पुन्हा आपण दोन प्रकार करतो. एक आहे गौणत्व सूचक आणि एक आहे पहिलं प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर प्रधानत्व सूचक मध्ये काय काय राहत आहे? तर समुच्चय बोधक आहे, विकल्प बोधक आहे, न्यूनत्व बोधक आहे आणि परिणाम बोधक. त्यानंतर गौणत्व सूचक मध्ये कोण आहे? तर स्वरूप बोधक आहे, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. ओके, सिलेबस डोळ्यासमोर असू देत चला, म्हणजे आपल्याला टिक करायला बरं पडतं. हा, सिलेबस मधून हे आपलं संपलं, एवढा माझा एरिया कव्हर आहे, एवढं मला येत आहे. ओके, आणि मी सराव पण तिथेच घेणार आहे चॅप्टर संपल्यानंतर. आणि त्याशिवाय तुमची टेस्ट सिरीज पण अपलोड ऑलरेडी झालेली आहे. रोजची टेस्ट सिरीज रोज अपलोड पण होते आहे आणि ही जी अपलोड होते आहे तिथं तुम्हाला कळत जाईल इकडे अभ्यास करता आहे आणि अभ्यास करता करता कुठला क्वेश्चन अडला तिथल्या तिथे कव्हर पण होत आहे. ओके, त्यानंतर मग एकच अव्यय असतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार, याचीही माहिती आपण घेणार. आणि त्यानंतर सरते शेवटी शिल्लक राहिला तो आहे आपला केवल प्रयोगी अव्यय. ओके, मग कोण राहिलेला आहे? तर केवल प्रयोगी अव्यय केवळ वाक्यात वापरायचं म्हणून वापरायचं, म्हणजे शब्दांच्या एकूण जाती तुमच्या संपल्या, जाती संपल्या, उजळणी प्रश्न तयार. ओके, जाऊया पुढं. त्यानंतर आता तुमचा फेवरेट एरिया जो तुम्हाला केल्याशिवाय ना बरंच वाटत नाही. मग तुमचं काय म्हणणं राहील? म्हणजे मी एक डिपार्टमेंटवाल्यांचं बघितलेलं आहे एवढ्या 13 वर्षात, म्हणून सांगते मॅडम शब्दाच्या जाती आम्हाला येऊन जातात ना, तुम्ही प्रयोग शिकून द्या बरं पहिले. हे असं तुमचं सहसा म्हणणं असतं, पण इट्स ओके. मुळात कसं आहे, आपल्याला छोटीशी गोष्ट मिस नाही करायची आहे. हा जर माझं फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि तुम्हाला जर रिव्हिजन करायची आहे मग फुल रिव्हिजन फर्स्ट टू लास्ट 100%. मग येतो प्रयोग. मग प्रयोग म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण बघतो, त्याचे प्रकार देखील आपण बघतो. मग त्या प्रकाराचे इतर जे प्रकार पडत असेल ते पण आपण घेणार. मग पुन्हा तुमचा दुसरा फेवरेट एरिया ज्याला आपण समास असं म्हणतो, मग या समासाची व्याख्या आपण घेणार आणि त्याचे प्रकार पण सांगणार. मग अव्ययीभाव समास म्हणजे काय होता, तत्पुरुष काय आहे, तुमचा द्विगु समास काय आहे, बहुव्रीही समास काय आणि त्याचे इतर प्रकार, सगळ्या गोष्टी. त्यानंतरचा महत्वाचा एरिया आहे तो आहे तुमचे तत्सम शब्द, शब्दसिद्धी ज्याला म्हणूया आपण. तत्सम शब्द, तद्भव शब्द. आता इथे ना थोडंसं तुमचं काम जास्त राहतं, म्हणजे पाठांतरावरती भर द्यावा लागतो. ओके, परकीय शब्द राहतात आहे, म्हणजे या परकीय मध्ये मग फारसी शब्द कुठले, अरबी शब्द कुठले, थोडंसं ना यामध्ये कन्फ्युजन होण्याचे जास्त चान्सेस असतात. इंग्रजी शब्द कुठले आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर मग स्वदेशी शब्द, मग या स्वदेशी शब्दामध्ये कोण राहत आहे, तर कानडी कोणते आहे, मग तेलुगू शब्द कुठले आहे. ओके, तर हे देखील पाठांतराचा एरिया राहतो. पण हा पुढचा जो एरिया आहे ज्यामध्ये सिद्ध, त्यानंतर साधित, पुढच्या साधितच्या मध्ये येतो आहे पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर हे सोपी एरिया आहे, हा समजून येऊन जातो. ओके, म्हणजे इतर शब्दांसारखं याला पाठांतराची गरज नाही. सिद्ध, साधित, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक मी इथे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला इझिली समजून जाईल, इझिली येऊन जाईल. ओके, आणि त्यानंतर मग पुन्हा महत्वाचा एरिया राहतो आहे ज्यामध्ये राहतं आपलं वाक्यांचे प्रकार. आयोगाचा ना हा फेवरेट एरिया आहे बरं, वाक्यांचे प्रकार वगैरे. क्वेश्चन येतो म्हणजे येतो.
मग वाक्यांच्या प्रकारामध्ये तुम्ही काय कराल, होकारार्थी कुठलं, नकारार्थी कुठलं, विधानार्थी कुठलं, प्रश्नार्थी कुठलं, उद्गारार्थी कुठलं, हे एक पॅटर्न झालं. दुसऱ्या पॅटर्न मध्ये येत आहे केवळ वाक्य कुठलं, संयुक्त कुठलं आणि मिश्र कुठलं. आता कुठलं म्हणून क्वेश्चन नाही येत, बनवा वगैरे क्वेश्चन येतो, तर त्यासाठी वाक्य पृथक्करण, त्यासाठी नाही. ओके, वाक्य पृथक्करण इट इज डिफरंट. वाक्य संश्लेषण असतं, वाक्य रूपांतर तुम्हाला करायचं असतं, म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करा, उद्गारार्थी करा अशा पद्धतीने. आणि वाक्य संश्लेषण, वाक्य संकलन आणि वाक्य रूपांतर हे पण एरिया आपल्याला शिकायचे असतात. त्यानंतर एक महत्त्वाचा एरिया असतो ज्याला आपण वाक्य पृथक्करण असं म्हणतो. ओके, काय आहे तर वाक्य पृथक्करण. मग या वाक्य पृथक्करणामध्ये तुम्हाला उद्देश काय आहे, उद्देश विस्तार कशाला म्हणूया, विधेय काय, विधेय विस्तार काय आहे, विधेय पूरक काय आहे, कर्मपूरक काय आहे, आधारपूरक काय असतं, विधानपूरक काय असतो, या सगळ्यांची माहिती बघायची आहे. आणि त्यानंतर तुमची शिल्लक राहते आहे शब्दशक्ती, ज्यामध्ये अभिधा शक्ती काय, लक्षणा शक्ती काय आणि व्यंजना शक्ती काय, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायच्या असतात. हे झालं पूर्ण ग्रामरचं मटेरियल. आता शिल्लक राहिलं तुमचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि म्हणी. पॉसिबल झालं तर मी याची रिव्हिजन तुमची करून घेईल, अदरवाईज तुम्हाला सेल्फ मी सांगत जाईल की हा आजचे 10 शब्द करून घ्या. ओके, तर ते तुम्हाला प्लीज सेल्फ लेवलला करायचं आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी. ओके, आणि वाक्यांचे उपयोग. तर हे झालं पूर्ण मराठी व्याकरणाचं फुल सिलेबस. आता मी पुन्हा किरण गायकवाड सरांना निमंत्रित करते आहे, ते जनरल स्टडीजला एक्सप्लेन करतील आणि मग मी पुन्हा इंग्लिशला एक्सप्लेन करेल. ओके, थांबूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. ओके, आता जो नेक्स्ट पार्ट आहे, या नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला मोस्ट प्रोबेबली सामान्य अध्ययनाचा एक भाग समजून घ्यायचा आहे. नक्की सामान्य अध्ययनामध्ये वाचायचं किती आहे आणि काय आहे. कारण की होतं असं की सामान्य अध्ययनामध्ये बरेचसे विद्यार्थी जवळपास सगळंच काय वाचतात. आता सगळंच काय वाचतात म्हणजे काय की बऱ्याच लोकांना अभ्यासक्रमच समजत नाही. अभ्यासक्रम नक्की आपला आहे किती. आपला जो अभ्यासक्रम आहे ना, हा एक सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिले आपण भूगोल विषय हा घेऊ. भूगोल या विषयामध्ये तुम्हाला 2 घटक येतात. एक म्हणजे भारताचा भूगोल, भारताचा भूगोल आणि दुसरा आहे महाराष्ट्राचा भूगोल. आता भारताच्या भूगोलामध्ये तुम्हाला जनरली विचार हाच करायचा आहे की आपल्याला भारताचा अभ्यास करायचा आहे. आता ज्यावेळेस आपण भारताचा अभ्यास करतो त्यावेळेस काय करायला लागतं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना आणि इतर गोष्टी, म्हणजे तुम्हाला प्राकृतिक रचना, त्यानंतर भारताची पहिली ओळख, ठीक आहे. त्यानंतर काय येतं, भारतामध्ये असलेल्या नद्या, त्यानंतर भारताचं हवामान, त्यानंतर भारतातील काही महत्त्वाची साधन संपत्ती. तुम्हाला यात एवढ्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत. आता ह्या साधन संपत्तीमध्ये सुद्धा काही गोष्टी येतात. त्याच्यामध्ये येतात वने, त्यानंतर येतात मृदा, त्यानंतर येतात खनिज. वने, मृदा आणि खनिज एवढे घटक जर तुम्ही चांगले झाले ना, तर 100% सांगतो की भारताच्या भूगोलावरती तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पडाल. कारण की भारताच्या भूगोलावर 3च प्रश्न येतात आणि या 3 प्रश्नांसाठी तुम्हाला संपूर्ण भारताचा भूगोल वाचायचा नसतो. तुम्हाला फक्त ह्या भारताची ओळख, भारताची प्राकृतिक घटना किंवा प्राकृतिक रचना, नदी, हवामान, साधन संपत्ती, वने, मृदा आणि खनिज एवढाच घटक करायचे. आता मी तुम्हाला जे काही लेक्चर्स या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देणार आहोत, तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारा स्रोत या ठिकाणी मी देतोय. परंतु फास्ट ट्रॅक बॅच, या फास्ट ट्रॅक बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला फक्त एवढे कंटेंट मी तुम्हाला काय शिकवणार आहे या बॅचमध्ये लाईव्ह घेणार आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये, महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास प्राकृतिक घटक, म्हणजे मी असं म्हणेल की महाराष्ट्राच्या भूगोलात काही असं IMP आहे का सर, तर काही नाही. मी ऑल सिलेबस म्हणेल. ज्या काही माझ्या ठोकळ्यामध्ये जे तुम्ही अपडेट ठोकळा जो तुमचा 1-2-3 दिवसातच अवेलेबल होऊन जाईल, ह्या अपडेट ठोकळ्यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस मी दिलेला आहे तो ऑल सिलेबस करायचा आहे. कारण की महाराष्ट्राच्या भूगोलावर 7 प्रश्न असतात आणि 7 आणि हे 3 असे 10 प्रश्न तुम्हाला भूगोलावरती येतात. ठीक आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे अर्थशास्त्र.
अर्थशास्त्र हा जो विषय आहे, ह्या अर्थशास्त्र विषयाला सुद्धा दोन पद्धतीने आपल्याला डिवाइड करायचं. एक आहे बेसिक. या बेसिक मध्ये काय येतं तर राष्ट्रीय उत्पन्न येतं, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्र, आयात निर्यात. असं मी म्हणेल इथपर्यंत तुमचं बेसिक झालं. आणि याच्यामध्ये बेसिकमध्ये एक लोकसंख्या पण ऍड करून घ्या. त्याच्यानंतरचा हा झाला पहिला पार्ट. त्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे याच्यामध्ये येतं LPG मॉडेल. आणि LPG मॉडेल मध्ये उद्योग क्षेत्र वरती पडलेला परिणाम, LPGचा जो परिणाम आहे तो, त्यानंतर टॅक्स सिस्टीम, त्यानंतर सार्वजनिक वित्त, आयात निर्यात, बँकिंग, हे जे सगळे क्षेत्र आहेत ह्या सगळ्या क्षेत्रांवरती LPGचा काय परिणाम पडला तो पार्ट तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे अर्थशास्त्र जे असतं ते अर्थशास्त्र उद्योग, टॅक्स, सार्वजनिक वित्त, आयात निर्यात, बँकिंग या रिलेटेड तुम्हाला सगळ्यात जास्त विचारलं जातं. आणि या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जर येत असतील तर ते LPG मॉडेल आणि हा आहे ना, मी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मानतो. याला मी कोर एरिया पण म्हणतो. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एरिया कच्चा असतो. म्हणून मी या ठिकाणी सांगेल की अर्थशास्त्रामध्ये इथं कमीत कमी 8 प्रश्न विचारले जातात आणि या ठिकाणी फक्त 2 प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे खूप आवडतं आणि आपण इथंच बसतो, आपण इकडे कधी जातच नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं हेच आहे की LPG मॉडेल, आता ही जी बॅच आहे या बॅचमध्ये मी तुम्हाला 18 लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये LPG मॉडेलचे देणार आहोत. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 18 लेक्चर्स तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही काय कराल, जेव्हा ह्या बॅचमध्ये याल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही या LPG मॉडेलवर तुटून पडायचं. आणि आता जे नवीन लेक्चर्स स्टार्ट होतील त्या नवीन लेक्चर्समध्ये तुम्हाला मी बेसिक स्टार्टपासून स्टार्ट करेल. म्हणजे आता तुम्ही लाईव्ह माझ्यासोबत हे शिकाल, लाईव्ह तुम्ही माझ्यासोबत हे आणि ह्या गोष्टी शिकाल. आणि मग शेवटी लाईव्हमध्ये मी तुम्हाला LPG मॉडेलचा परत एकदा एक शेवटी पार्ट उजळणी करून देईल. पण रेकॉर्डेड लेक्चर जे माझे असतील हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी 18 जवळपास भेटून जातील. हे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड म्हणजे असं लोडेड मटेरियल मिळणार ना की जे मटेरियल तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर येतो इतिहास. इतिहासामध्ये सुद्धा आहे ना जवळपास 2 पार्ट पडतात. एक पार्ट येतो 5 मार्क्सला, दुसरा पार्ट येतो 5 मार्क्सला. हा आहे भारताचा इतिहास, आणि दुसरा आहे महाराष्ट्राचा इतिहास. भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला 1857चा उठाव ते 1947 पर्यंतचा जवळपास सर्व भाग वाचायचा आहे. आणि हा भाग वाचत असताना याच काळात 1857 ते 1947 पर्यंत महाराष्ट्रात काय घडलं, महाराष्ट्रात घडलेला भाग, आणि सोबत 1947 पासून 1960-61 पर्यंत आपल्या महाराष्ट्रात जी निर्मिती झाली ह्या निर्मितीच्या वेळेस काय घडलं. या ठिकाणी मी फर्स्ट टाइम तुम्हाला 11thचं जे जुनं इतिहासाचं पुस्तक आहे हे इतिहासाचं पुस्तक या ठिकाणी शिकवणार आहे की जेणेकरून तुम्हाला या प्रत्येक गोष्टी मागचा एक डेटा आणि एक त्या गोष्टी समजून आल्या पाहिजे. त्यामुळे इतिहास हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो समाज सुधारक. समाज सुधारकामध्ये तुम्हाला 6 समाज सुधारक खूप महत्त्वाचे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट समाज सुधारक आहेत. 6 समाज सुधारक. ज्या समाज सुधारकांमध्ये फुले, महात्मा फुले, त्यानंतर आगरकर, त्यानंतर महर्षी कर्वे, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज आणि तुकडोजी महाराज. खूप महत्त्वाचे 6 समाजसुधारक आहेत. आणि इतर जे समाजसुधारक आहेत त्यामध्ये आद्य समाजसुधारक,
यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. आणि जर तसं आपण बघितलं इतिहास वरती 10 प्रश्न टोटल आणि समाज सुधारकावरती 5 प्रश्न. तर कुठं ना कुठं तरी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि ग्राम प्रशासन याच्यावरती तुम्हाला मिळून 5 मार्क येतात. याच्यातलं राज्य प्रशासनावर कधी कधी 2 प्रश्न येतात, जिल्हा प्रशासनावर कधी कधी एकच प्रश्न येतो आणि ग्रामपंचायतीवर कधी कधी 2 प्रश्न येतात. पण टोटल 5च प्रश्न आहेत. 5 प्रश्नासाठी तुम्हाला हा सिलेबस कव्हर करायचा आहे. राज्य प्रशासनामध्ये फक्त आणि फक्त राज्याची माहिती आणि राज्याच्या ज्या काही गोष्टी आहेत पुस्तकात दिलेल्या त्या वाचा. आणि जिल्हा प्रशासन आणि ग्राम प्रशासनामध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि आपल्या काही महत्त्वाच्या समित्या यांचा आढावा घेत वाचा. तुम्हाला यावरतीच क्वेश्चन विचारले 5 प्रश्न येणार आहेत आणि हे 5 प्रश्न ह्याच्या बाहेर सहसा येत नाहीत. तुम्हाला नागरी प्रशासन नाहीये सिलेबसमध्ये, तुम्हाला नागरी प्रशासन नाहीये, पण तरी पण या बॅचमध्ये मी नागरी प्रशासनाचे काही लेक्चर्स घेईल. नागरी प्रशासन मी तुम्हाला या ठिकाणी शिकवेल. उगाच असं नको व्हायला की एखादा प्रश्न नागरी प्रशासनावरती यावा आणि मी म्हणायचो की अरे नागरी प्रशासन तर नाहीये, मग तुम्ही परत विश्वास ठेवायचा आणि नागरी प्रशासनच नाही करायचं, असं नको व्हायला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करायच्या. त्यानंतर येतात परराष्ट्र संबंध. जर तुम्ही परराष्ट्र संबंधाचा भाग गेला तर तो फक्त 5 क्वेश्चन मार्काच्या वेळेस येऊन विचारला गेलेला आहे. सहसा आतापर्यंत तो 10 गुणांना यायचा. परंतु कुठेतरी असं वाटतं की परराष्ट्र संबंधावरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. स्पेशली आपल्या संघटना, ज्या संघटनेमध्ये भारत आहे ती संघटना तुमची तोंडपाठ पाहिजे. जी संघटना चर्चेचा विषय आहे त्या ठिकाणी तुम्ही वर्कआउट असले पाहिजे, म्हणजे तिथं झाले पाहिजे. हा चर्चेचा विषय म्हणजे करंट अफेअर्ससाठी तुमच्यासाठी एक महत्त्वाची खदानच असते. दुसरी गोष्ट, जवळपास भारताच्या शेजारचे सर्व देश, भारताच्या शेजारील सर्व देश, ठोकळ्यामध्ये जर तुम्ही कल्पवृक्षाचा ठोकळा वाचत असाल, त्याची सुधारित आवृत्ती आता काही लगेच निघालच काही दिवसात, तर या परराष्ट्र संबंधाचा सगळा घटक हा ऑल करायचा. या ठिकाणी काहीच इम्पॉर्टंट असं नाहीये, सगळंच इम्पॉर्टंट. काही इम्पॉर्टंट म्हणजे काही तुम्हाला सांगण्यासारखं नाहीच इम्पॉर्टंट, ऑल इम्पॉर्टंट आहे. भारताच्या शेजारील सर्व देश करा आणि भारताचं आण्विक धोरण नक्की करा. आण्विक धोरण या ठिकाणी करा. हे झालं तुमचा परराष्ट्र संबंध. ठीक आहे, म्हणजे जे महत्त्वाचे कंटेंट्स आहेत हे सगळेच्या सगळे कंटेंट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात. LPG मॉडेल, परराष्ट्र संबंध, इतिहास, पंचायत राज, समाज सुधारक, भारताचा भूगोल, हे सगळे कंटेंट झाले. त्यानंतर राहतो तुमचा फक्त चालू घडामोडी. चालू घडामोडी जो सेक्शन आहे, हा चालू घडामोडीच्या सेक्शन मध्ये तुम्हाला क्रीडा घडामोडी, परिषदा, पुरस्कार, समित्या, ओके समित्या किंवा राजकीय घडामोडी, व्यक्ती, ओके, आणि काही आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा राज्य घडामोडी, अशा घडामोडी येतात. इथं सुद्धा तुम्हाला फक्त 5 प्रश्न येणार आहेत. आता झालं असं की डिपार्टमेंटचे लोक परत मला हे विचारतात की सर चालू घडामोडी किती वर्षाचे येतात? 2 वर्षाचे येतात बाबांनो. तुमच्या परीक्षा रोज येत नाही किंवा सॉरी दरवर्षी येत नाही. तुम्हाला 2 वर्षाचंच करंट अफेअर्स मधलं काय विचारलं जातं. आता आणखी एक गोष्ट सांगतो की बरेचसे विद्यार्थी मला हे विचारतात सर चालू घडामोडीसाठी काय वाचावतं. तर मी एवढंच म्हणतो चालू घडामोडीसाठी काय वाचू नका जास्त, फक्त वार्षिकी घ्या. नाहीतर काही तुम्ही मासिक घेऊन बसाल किंवा वार्षिकी पण 2-2, 3-3 घेऊन बसतात काही काही मुलं आणि विनाकारण त्याच्यामध्ये वेळ घालवत बसतात. त्याच्यापेक्षा तुम्ही मराठीचा अभ्यास चांगला करा, इंग्रजीचा अभ्यास चांगला करा, तो तुम्हाला जास्त मार्क देईल. म्हणजे ते चालू घडामोडीपेक्षा तुम्ही इंग्रजीचा व्याकरणाचा अभ्यास चांगला केला ना तर ते तुम्हाला मार्क देऊन जातील. पण चालू घडामोडीमध्ये नक्की काय येईल ना हे कोणीच सांगू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल असतं. पण एवढंच असतं की जे खूप महत्त्वाचं आहे विचारतात, कुठल्या पण गोष्टी विचारत नाहीत, खूप महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला वर्षातून फक्त 300 घडामोडीच फक्त महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या 300 घडामोडींमधून तुम्हाला फक्त 5 क्वेश्चन येणार आणि आहेत किती तर जवळपास 600 दिवसांचा अभ्यास आहे तुम्हाला. खूप काही गोष्टी आहेत जे तुम्हाला हळूहळू कळणं गरजेचं आहे. मग 5 मार्कासाठी जास्त वेळ तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला त्याच वेळामध्ये मराठी व्याकरण करायचं हे तुम्ही ठरवा. मी जास्त काय म्हणणार नाही. तसे मी लेक्चर्स घेणार आहे ते चालू घडामोडीचे. जर समजा मी नाही घेतले तर माझ्याकडे एक चांगली फॅकल्टी आहे जे ऑलरेडी माझ्या ॲपमध्ये लेक्चर्स घेतात यशस्वी सिरीजमध्ये. ओके, सुप्रिया मॅडम. तर सुप्रिया मॅडम तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी व्यवस्थित कंटेंट करून देतील. त्याच्यानंतर आता येऊ आपण इंग्रजी व्याकरणावर.
ओके, इंग्रजी व्याकरण परत एकदा सुरेश मॅडम तुम्हाला काय सांगतील समजून सांगते की नक्की काय सिलेबस आहे आणि कशा स्वरूपाचा सिलेबस आहे. ठीक आहे, मी आमंत्रित करतो सुरेश मॅडम. हॅलो एव्हरीवन. आता इथे सर्वात महत्त्वाचा असा हा पोर्शन आहे इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरण म्हटलं की काही लोक म्हणते आम्ही करत नाही, काही लोक म्हणते आम्ही फक्त महत्त्वाचे चॅप्टर करू. 25 पैकी ॲटलिस्ट ना एक 7 ते 10 मार्क्स तुम्हाला यायला पाहिजे. मी 20-15 मार्क्सची गोष्ट निश्चित करणार नाही आहे, कारण की आत्ता आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्या लोकांनी आधीपासून जर केला असेल तर पॉसिबिलिटी आहे, अदरवाईज मी इथे 7 ते 10 मार्क्स म्हणेन आणि तेवढे पुरेसे वाटते, कारण की GS मराठी यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेतात आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ इंग्रजीकडे दुर्लक्ष करा असं अजिबात मी म्हणत नाही आहे. इंग्रजीलाही फोकस करायचं आहे. फक्त मी सांगते आहे निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाऊ नका, अंदाजे टोले मारू नका. जेवढं येतं आहे तेवढं इंग्रजीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता इंग्रजी व्याकरणामध्ये मी काही महत्त्वाचा एरिया सांगते, ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपण घेतो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे, आता पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती आहे, मगाशी मी मराठीतले सांगितले, पण या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पर्टिक्युलर पार्ट्स ऑफ स्पीचवरती काय विचारलं जातं ना तेवढं सांगते. जसं नाऊन आहे, या नाऊनमध्ये आपल्याला काय बघायचं असतं, तर नाऊनमध्ये याचे प्रकार बघतो. ओके, आपण काय करतो आहे, नाम आहे, या नामाचे आपण प्रकार बघतो आहे, टाइप्स बघतो आहे. त्याशिवाय यांचे नंबर तुम्हाला बघायचे असतात, म्हणजे वचन आलं इथे. मग जेंडर तुम्हाला बघायचं असतं, याचाच अर्थ लिंग विचार आलेला आहे. आणि त्यानंतर केस तुम्हाला बघायची असते. आणि मग राहिले एरर्स. मग याच्या वापरामध्ये जे एरर्स आले, ओके, म्हणजे चुकून एखादी गोष्ट सांगणे की हा एरर आहे, अमुक अमुक एरर आहे, तर ते एरर्स देखील आपल्याला यामध्ये बघायचे असतात. म्हणजे नाऊनमध्ये आपण हे एवढे घटक शिकलो. मग प्रोनाऊनमध्ये गेलो. प्रोनाऊनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाचा एरिया आहे, हा चॅप्टरच आहे. हा मुळात मी आता जो लिहून देते हा एक चॅप्टरच आहे, ज्याला आपण सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट असं म्हणतो. इट इज रिलेटेड टू प्रोनाऊन. समजलं? मग या प्रोनाऊनच्या सोबतच मी तुमचा सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट कव्हर करून देईल तिथल्या तिथेच. मग ॲडजेक्टिव्ह. आता ह्या ॲडजेक्टिव्हमध्ये आपण जेव्हा जातो आपल्याला बघायचं असतं फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह तयार करायचे आहेत. ओके, काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्हला तयार करायचं आहे. आणि सोबतच ॲडजेक्टिव्हच्या वापरामध्ये काही मिस्टेक्स झाल्या, ज्याला आपण एरर्स असं म्हणतो. ओके, ऑब्जेक्टिव्हच्या वापरामध्ये काही मिस्टेक्स झाल्या, ज्याला आपण एरर्स असं म्हणतो आहे. तर हा एरिया राहतो आहे. आता हा जो एरर्स वगैरेचा जो सेक्शन आहे ना, तर वाक्य वगैरे दिले जातात आणि यापैकी चुकीचे वाक्य शोधा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स राहतात. मग असतं व्हर्ब. या व्हर्बमध्ये पण फॉर्मेशनवरती क्वेश्चन राहतात आहे. आता हा जो व्हर्ब आहे ना, तुम्हाला टेन्समध्ये पण वेगळा बघायचा आहे. मी टेन्सची गोष्ट करते आणि मग तिकडे ह्या व्हर्बचं पुन्हा आपल्याला काम पडतं आहे. मग राहतात आहे ॲडव्हर्ब. मग राहतात आहे प्रेपोजिशन. मग प्रेपोजिशनमध्ये तर भरपूर सारा अभ्यास आहे, ज्यामध्ये प्रेपोजिशन ऑफ टाइम, प्रेपोजिशन ऑफ प्लेस, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन, आणि मग ऑन कधी वापरायचा, ॲट कधी वापरायचा, बिलो कधी वापरायचा, डाऊन कधी वापरायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. मग कंजंक्शन सोपी असतात आणि इंटरजेक्शन हे देखील सोपी आहे. ब्रावो. मग ब्रावो म्हटल्यानंतर काय म्हणतो आहे, ब्रावो हा शब्द हा शाब्बास असं म्हणतोय. अलास, अरे रे वाईट झालं असं सांगण्यासाठी तुम्ही अलास वापरू शकता. ब्रावो शाब्बासकी देण्यासाठी वापरू शकता. हुर्रे. इंटरजेक्शन सोपी आहे आणि त्या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह तर दिसणारच आहे, फक्त तुम्हाला अर्थ नक्कीच माहिती पाहिजे हा कोणत्या उद्गारार्थी चिन्हाचा काय आहे तो. ओके, मग त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच झाल्यावर आपण जातो टेन्सकडे. ओके, मग या टेन्समध्ये आता तुम्हाला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स आणि त्याचे इतर प्रकार या सगळ्यांवरती सेंटेन्स जे आहे ते योग्य सेंटेन्स आपल्याला फॉर्म करायचे आहे, आपल्याला बनवायचे आहे. तुम्हाला शोधा, अमुक अमुक वाक्यातला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शोधा असं देखील म्हणू शकता, किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं आहे असे पण क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे इथे तुम्हाला व्हर्ब जो आहे तो इम्पॉर्टंट राहतो.
मग त्यानंतर आपण जातो सिंथेसिसकडे. आता मी टेन्स नंतर न चेंज द व्हॉइसकडे जाऊ शकत होते, पण मुद्दाम गेले नाही, कारण की एक एरिया आहे जो इथे कव्हर करून घेऊया आणि मग आपण चेंज द व्हॉइसकडे जाऊया, जेणेकरून चेंज द व्हॉइस जास्त चांगला समजेल. ओके, म्हणजे टेन्स आणि पुढला एरिया. एक सेकंड पहिले बघून घ्या. सिंथेसिसमध्ये आपण काय करूया, सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं, कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवायचं आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं बनवायचं हे बघायचं आहे तुम्हाला. मग सिंपलमध्ये तुम्हाला टूचा वापर केला जातो आहे, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला जातो आहे, सिंपल सेंटेन्स बनतात, एक जनरल आयडिया देते. हां, मग कंपाऊंडमध्ये तुम्हाला अँड दिसतो, तुम्हाला बट दिसतो आहे. मग कॉम्प्लेक्सची ज्या वेळेला गोष्ट करतो आहे तेव्हा व्हेन दिसत आहे, ॲज दिसत आहे, इफ दिसत आहे, ऑल्दो दिसत आहे, दो दिसत आहे, व्हरायटी ऑफ सेक्शन्स. हे कोण आहे सगळे, हे सगळेच्या सगळे कंजंक्शन आहे. त्या कंजंक्शनचा वापर करून तुम्हाला याला फाइंड आउट करता येतं किंवा त्या कंजंक्शनचा वापर करून याला शोधता पण येतात. म्हणजे इथे काय आहे तर एका चॅप्टरवरती पुढचा येणारा चॅप्टर कसा आहे तर डिपेंड आहे. म्हणून इच अँड एव्हरी चॅप्टर आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. मग जातो आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सकडे. ओके, कशाकडे जातो आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सकडे जातो. या टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये असर्टिव्ह, ज्याला विधानार्थी म्हणूया, इंट्रोगेटिव्ह, प्रश्नार्थी. आता या इंट्रोगेटिव्ह मध्ये दोन प्रकार असतात, WH टाइप क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. मग इम्परेटिव्ह, या इम्परेटिव्ह मध्ये पण तुम्हाला अर्थ काढायचा असतो. हा, कुठे ऑर्डर सांगतो आहे, कुठे सजेशन्स देतात आहे. ओके, अशा प्रकारे इम्परेटिव्ह. आणि देन एक्सक्लेमेटरी. मग एक्सक्लेमेटरी ज्या वेळेला तुम्ही सेंटेन्सचा अभ्यास करता, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कोण बरं येणार, मग उद्गारार्थी चिन्ह येणार आणि तुमचा मघाशीचा इंटरजेक्शन येणार. सांगितलं होतं मी, त्याचा वापर कुठे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये आपण करणार. तर असं एकमेकांवरती डिपेंडन्सी चॅप्टरशी चालणार आहे. त्यानंतर येतो आपण चेंज द व्हॉइसकडे. ओके, कुठे येतो आहे आपण, चेंज द व्हॉइसकडे. मग या चेंज द व्हॉइसमध्ये काय राहणार आहे तर अकॉर्डिंग टू टेन्स आणि अकॉर्डिंग टू सेंटेन्सेस आपल्याला चेंज द व्हॉइस बनवायचे. आता चेंज द व्हॉइस बनवताना तुम्हाला असं नाही देणार की हा या काळानुसार बनवा. मी तुम्हाला सिम्पली रूल सांगणार आहे की चेंज द व्हॉइस आपल्याला करायचं कसं आहे. पहिले काळाच्या नुसार आपण चेंज द व्हॉइस करूया. ओके, काय करूया आपण तर काळाच्या नुसार चेंज द व्हॉइस कसे बनवायचे ते मी सांगेल. आणि त्यानंतरचा जो महत्त्वाचा एरिया जिथे सेंटेन्सचं 100%. आता चेंज द व्हॉइस करताना जे सेंटेन्स आहे याचा विशेष रोल नाही राहणार, तिथे काळाचा रोल हा मेन राहणार आहे. पण नंतरचा जो सेक्शन आहे ज्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ज्याला म्हणतो आहे आपण, ज्याला आपण नॅरेशन असं म्हणतो आहे, या नॅरेशनमध्ये तुम्हाला काळ, तुमचे टाइप्स ऑफ सेंटेन्स, त्यानुसार वापरलं जाणारं तुमचं कंजंक्शन, रिपोर्टिंग व्हर्ब, सगळे लोक इथे येणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकलो त्या सगळ्यांचा एकत्रितरित्या वापर, म्हणजे जिथे जिथे ज्या ज्या वाक्यामध्ये जसा जसा होतो आहे तसा तसा सगळंच एका वाक्यामध्ये वापरा असं म्हणताय का मी, नाही. एक आयडिया देते फक्त की तुम्हाला नॅरेशनमध्ये काय राहणार आहे. तुम्हाला टेन्सचा वापर आला पाहिजे, तुम्हाला टेन्स समजला पाहिजे, तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स समजला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर डायरेक्ट इनडायरेक्ट चांगल्या प्रकारे येऊ शकतं. ओके, त्यानंतर तुमचा फेवरेट जो तुम्ही कधीच सोडत नाही, डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्री बनवा असा जर क्वेश्चन नाही आला आणि डिग्री ओळखा असा जर क्वेश्चन आला तर आपण फार खुश होतो. चला कंपॅरेटिव्ह विचारली का, शोधूया ER प्लस दॅन कुठं दिसतंय का. पॉझिटिव्ह विचारली का, ॲज कुठं दिसतंय का आणि मध्ये विशेषण राहतंय का, असं आपण शोधतो. आज शोधणं सोपी आहे, बनवणं किंचित कठीण जातं. रूल्स अँड रेग्युलेशन्स आले तर बनवता पण येईल. मग पुन्हा तुमचा आवडीचा सेक्शन क्वेश्चन टॅग. हा तर तुम्ही सोडतच नाही. हा, क्वेश्चन टॅग फार डिपार्टमेंटचा आवडीचा सेक्शन आहे. ओके, पॉझिटिव्ह वाक्य असेल तर तिकडे निगेटिव्ह नॉट टाकायचं आणि पुढे करता वापरायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. हा ना सेक्शन इतका सोपी राहिला नाही. आधी एका बेसिक एरियावरती हा क्वेश्चन येत होता, पण आता ॲड अ क्वेश्चन टॅगच्या डेप्थमध्ये जाऊन क्वेश्चन विचारला जातो, म्हणून ते अतिशय महत्त्वाचं राहतं आहे. मी शिकवणार तुम्हाला. और उसके बाद में हम पढ़ेंगे क्लॉजेस. ओके, आता क्लॉजेस मध्ये नाउन क्लॉज काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज काय आहे,
मग याच्यासाठी तुम्हाला जे सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स जे आपण शिकलो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरे, तर ते येणं जास्त गरजेचं राहतं. ओके, तर क्लॉजेस, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज मी इझिएस्ट वेने शिकवेल. ओके, एकदम तुम्हाला समजेल अशा पद्धतीने हा एरिया शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतरचा राहिला महत्त्वपूर्ण एरिया जो की आहे आर्टिकल्स. आता हा आर्टिकल्सचा एरिया मी सगळ्यात शेवटी घेणार आहे, सगळ्यात नंतर घेणार आहे, कारण की तुम्हाला जेव्हा नाउन समजेल, ज्यावेळेला पार्ट्स ऑफ स्पीच समजेल, त्यानंतर तुम्हाला आर्टिकल समजणं जास्त सोपं जाईल. ओके, तर हा एवढा सिलेबस आपण इथे घेतो आहे, पण मी याला किती दिवसात घेणार आहे? 45 डेजमध्ये घेणार आहे. आणि माझा प्रयत्न काय आहे? तुम्हाला ॲटलिस्ट 25 पैकी 10 मार्क्स घेणं ग्रामरमध्ये. मग शिल्लक काय राहिलं? अरे आपल्याकडे पॅसेज आहे ना, 5 मार्क्सचा पॅसेज ट्राय करूया. आता 5 पैकी 5 येणार नाही, मी फक्त इंग्लिशमध्ये एकच सांगते, रिस्क घ्यायची नाही आणि टिक नाही करत जायचं, निगेटिव्ह मार्किंगला टाळायचं. हे सगळ्यात पहिले आपल्याला प्रकर्षाने बघायचं आहे. मग या पॅसेजमधून जर मला 5 नाही सॉल्व्ह करता येत, तर ॲटलिस्ट मी 2 ते 3 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे शांत राहील, त्या 2च्या भानगडीत पडणार नाही जे मला येतच नाही आहे. मग त्यानंतरचा जो एरिया राहिला तो आहे तुमची व्होकॅब्युलरी, म्हणजे ज्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, आयडियोम्स आणि फ्रेजेस येतात आहे. तर यासाठी आपण ऑलरेडी किरण गुरुजी ॲपवरती एक फ्री बॅच सुरू केलेली आहे. व्होकॅब्युलरीची बॅच आहे, ज्यामध्ये सायली मॅडम पूर्ण व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स घेतात आहे, एक्सप्लेन करून देतात आहे. तर तुम्ही तिथे जाऊन सहज प्रॅक्टिस करून घेऊ शकता. म्हणजे तुमचा जो टायमिंग आहे, हा टायमिंग तुम्ही काय करताय, तर त्या टायमिंगला वाचवता आहे. आम्ही तुम्हाला रेडी करून दिलाय. व्होकॅब्युलरी सुद्धा शब्दशः अर्थ काढून आणि त्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये करून आपण त्याला रेडी करून दिलेला आहे. तर तुम्हाला फक्त बॅचमध्ये जायचं आहे. फ्री बॅच आहे व्होकॅब्युलरीच्या, तिला जाऊन करायचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला या शब्दांमधून 4-5 जरी क्वेश्चन आले की नाही, तरी देखील सोन्याहून पिवळं. फक्त वाचायचं, लेक्चर करायचे आहे, पाठांतर करायचं आहे आणि एवढं केलं की पुन्हा तुमच्या मार्क्समध्ये ॲडिशन झाले. मी ग्रामरची गोष्ट सांगितली, व्होकॅब्युलरीची गोष्ट सांगितली. आता ना एक गोष्ट आहे, अजून गमतीशीर गोष्ट आहे. हां, म्हणजे खूप काही टेन्शनवाली गोष्ट नाही आहे. इथे ना काही क्राईज ऑफ एनिमल्स हा एक टॉपिक असतो, म्हणजे कोणत्या प्राण्यांचा काय काय आवाज आहे. मी ना तुम्हाला काय करेल, एक फनीएस्ट मेथडने ही गोष्ट शिकवेल. त्या प्राण्याचं चित्र काढेल आणि त्याचा आवाज सांगेल, सोपी करून देईल. मग ऑफस्प्रिंग ऑफ एनिमल. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, तर बछडे जे असतात ना, म्हणजे वाघाच्या बच्चाला काय म्हणतात आणि सिंहाच्या बच्चाला काय म्हणतात आणि हरणाच्या बच्चाला काय म्हणतात, हे ऑफस्प्रिंग ऑफ जे एनिमल्स आहे ना, हा पण एरिया मी तुम्हाला डायग्रामॅटिकली देईल, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ही गोष्ट समजून येईल. आणि त्यानंतर होम्स ऑफ एनिमल, म्हणजे कोणता प्राणी कुठं राहतो, हे देखील एरिया. आता हे फार इझी एरिया आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त त्याला तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याला फक्त डायग्रामॅटिकली लक्षात ठेवा. पाठांतर नाही केलं तरी चालेल, तुम्हाला डायग्राम आठवली पाहिजे की हां मॅडमने लेक्चरमध्ये असं घेतलं होतं. 1-2 मार्क्स आलेत आपले. आणि अशा प्रकारे तुमच्या इंग्लिशचं जे मार्क्स आहे याची फ्रिक्वेन्सी वाढत आहे. मी तर तुम्हाला 10च मार्क्ससाठी बोलली होती, पण ज्या पॅटर्ननी मी तुम्हाला सांगितलं की 10 मार्क्स ग्रामरचे, पुढचे व्होकॅब्युलरीचे काही मार्क्स आणि त्यानंतर पॅसेजचे काही मार्क्स, असं करून तुम्ही एक 15 मार्क्सपर्यंत लीड घेऊ शकता. ओके, काहीच हरकत नाही आहे. फक्त निगेटिव्ह मार्किंग टाळायची आहे. इंग्लिश ग्रामर सोडवताना जेवढं येतं तेवढंच सोडवण्याचा प्रयत्न करा, हे फार गरजेचं आहे. तरच तुमचा जो स्कोर आहे ना, तो 100 पैकी एक 60चा राहू शकतो आणि आपल्याला 60चा स्कोर करून सेफ राहायचं आहे. ओके, एक सेक्शन माझा राहिलेला आहे ज्यामध्ये करेक्ट द स्पेलिंग आहे. ओके, काय आहे, तर करेक्ट द स्पेलिंग. तुम्हाला करेक्ट असलेलं स्पेलिंग ओळखायचं आहे. आणि अशा वेळेला होतं काय की हां कुठलं करेक्ट आहे, याच्यात ना अंदाज फार बांधले जातात. जबरदस्त तुम्ही अंदाज लावतात की नाही लॅटरचं स्पेलिंग काय असावं, ओके कोण्या पद्धतीने असलं पाहिजे, प्रोफेशनलचं स्पेलिंग काय असावं, असे ठरलेले काही स्पेलिंग आहे. तर आपण काय करूया, ह्या स्पेलिंगमध्ये काय करूया, येऊन गेलेले स्पेलिंग जास्त घेऊ. ओके, त्याच्यामधलं 1-2 आलेच क्वेश्चन तर आपलं नशीब समजायचं. आणि खूप सारे करेक्ट द स्पेलिंग आहे, मग किती पाठांतर करायचं, किती लक्ष ठेवायचं, एवढा एरिया काही कमी आहे का अभ्यास करायला. आता माझं महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला निगेटिव्ह मार्किंगमध्ये जास्त जायचं नाही आहे. तुमचा जो स्कोर आहे तो 100 पैकी 60 ठेवून
प्रीला 100% क्वालिफाय व्हायचं आहे. तळ्यात मयात सिच्युएशन ठेवायची नाही आहे की प्री झाल्यावरती मॅडम 40 येईन की 42 येईन की 45 येईल. ह्या क्वेरीज कमीत कमी अर्जुन बॅचच्या किरण गुरुजीवरती येणाऱ्या अर्जुन बॅचच्या स्टुडंटकडून अपेक्षित नाही आहे. जे फास्ट ट्रॅक बॅच करतात आहे, जे टेस्ट सिरीज सोडवतात आहे, त्यांचा स्कोअर 55-60च्या घरात असला पाहिजे, ही मी नक्कीच अपेक्षा ठेवते. ओके, काही क्वेरी असेल तर तुम्ही निश्चितच मला मेसेज करू शकता आहे. पुढे मी गायकवाड सरांना इथे बोलवते आहे, ते पुढची रूपरेषा तुम्हाला सांगतील. धन्यवाद मॅडम. आता एक साधी सिंपल गोष्ट आपण बघू. या बॅचमध्ये जर तुम्ही आलात तर त्यातनं नक्की तुम्हाला आउटपुट काय भेटेल. कारण की कसं होतं, विद्यार्थ्यांना हे पण म्हणजे सगळ्यात पहिले हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला आउटपुट भेटणार आहे की नाही भेटणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जवळपास 54 दिवस आमच्यासोबत शिकायचे. 55 दिवसापर्यंत तुम्हाला आम्ही या ठिकाणी सपोर्ट देणार आहोत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की शेवटी आम्ही तुमची मॅरेथॉन घेणार आहोत. त्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आम्ही शेवटी पण एक हिडन ठेवलेलं होतं, पण आता मी ते आम्ही सांगून टाकतो. कारण की कसं असतं बघा, मी तुम्हाला सगळ्यात पहिला विषय घेणार इतिहास, अर्थशास्त्र, पंचायत राज. त्याच्यामुळे काय होणार की तुमचं हे सुरुवातीचे 15-20 दिवस हे विषय तुमचे होऊन जातील. पण परत परीक्षा जवळ आली की तुम्हाला हे विषय रिवाईज करायला परत वेळ मिळाला पण पाहिजे. मग ह्या रिव्हिजनसाठी आम्ही एका दिवसात सलग 4 ते 5 तास असे करत एक विषय 2 दिवसात संपवायचा आणि ह्याच बॅचमधल्या विद्यार्थ्यांना परत एक मिनी फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करायची आणि तेही पूर्णपणे याच बॅचमधल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ती बॅच आम्ही यूट्यूबवरती पण द्यायचा आम्ही प्रयत्न करू. कारण की ते सेक्शन्स आम्ही यूट्यूबवरती जर टाकले तर जे काही विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही नाही पोहोचू शकलो, त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पुरी त्या एक्झामच्या आधी पोहोचून जाऊ. त्यांची पण रिव्हिजन होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्री एक्झाममध्ये जर आमच्या शिकवण्याचा फायदा झाला तर डेफिनेटली मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आमचे पुढे जे कोर्सेस येणार आहेत या फास्ट ट्रॅक बॅचच्या टाईपचे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी याल अशी आम्ही अपेक्षा करतो. मी एवढंच सांगेल की ही जी 5,000ची बॅच आहे अर्जुन बॅच, ही बॅच तुम्हाला 2,499 रुपयाला अवेलेबल करून दिलेली आहे. आजच किरण गुरुजी नावाचं ॲप डाउनलोड करून या बॅचला तुम्ही परचेस करा आणि लवकरात लवकर या बॅचमधले रेकॉर्डेड व्हिडिओ अँड लाईव्ह व्हिडिओ नक्की पाहायला या. टाईम टेबल तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल लावला जाईल. त्या टाईम टेबलच्या हिशोबाने आम्ही तुमचे लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.